नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या अवकाशात आता उडणार बहार, कारण विनोदाचे पंख लावून सुरू होणार हास्य विहार. चला तर सुरू करूया तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, भाबडेपणा आणि बावळटपणा याच्यामध्ये खूप छोटासा फरक असतो, आणि हा फरक जर कळला नाही तर मिस्टर भगवते सारखा एम्प्लॉई जन्माला येतो. याच मयुरेशची गंमत दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नाही जानू, यू जस्ट डोंट वरी. आज मी तुझ्या जॉबचं फिक्स करणार म्हणजे करणार. त्या मूर्खाला हकलवण्याचा ना मी नवीन प्लॅन केलाय. कोण मूर्ख काय यार, तो मयुरेश भगवते. डोक्याला ताप. काय करू यार. शी. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. नाही, आज त्या बावळट मयुरेशला हकललं ना तर माझं नाव बदलून टाक. मिस चेतना, तुम्ही कोणाला तरी बावळट बोलत होता आणि चुकून तुम्ही माझं नाव घेतलं. खरं मी तुमचं नाव घेतलं? हो. ओ आय एम सो सॉरी. नाही हरकत नाही. आय एम सॉरी. मयुरेश भगवते खूप चांगले आहेत. माझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर तुमच्यावर डुख धरून बसला असता. हो. तुमचा फोन झाला असेल तर मी बोलू? हो. हॅलो काका, हा मी पोचलो ऑफिसमध्ये. हो काका, सुखरूप पोचलो. नाही, लिफ्ट नाही कोसळली. हो, मी देवाचा धावा करतच होतो काका. हो, लावलंय बटन काका. ठेवू काका? 1 मिनिट हा काका, 1 मिनिट पाया पडतो. बाय. हे नवीन आहे. नवीन शोधलंच पाहिजे ना. आज फक्त एवढंच नवीन आहे, बाकी सगळं जुनच आहे. सुप्रभात मिस चेतना. येस. डाली डाली से पंछियां उड़ते हैं, होने वाली सुबह हमसे कहती है, जागो जागो सुबह हो गई, जल्दी से जागो चाय ठंडी हो गई. मुर्गा बोले कुकुड़कुड़ू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मयुरेश जी. मुर्गा बोले कुकुड़कुड़ू. कहाँ चले? भगवते प्लीज प्लीज भगवते, आज हे असं काही बोलू नका. का? भगवते, आजचा दिवस खूप दुःखद आहे भगवते. का? काय झालं? कसं सांगू तुम्हाला भगवते, आपल्या मॅडमचा कुत्रा वारलाय. काय? हो. मॅडमना 10 हत्तींचं बळ मिळो. कुत्रा वारलाय ना, हत्तीचं काय मध्येच. नाही, अशा दुःखद प्रसंगात असं एक्सक्यूज मी. हाय, हॅलो, गुड Hello, मॉर्निंग. ma'am. गुड Good मॉर्निंग morning, मिस ma'am. चेतना. गुड मॉर्निंग मिस्टर भगवते. गुड मॉर्निंग. सुप्रभात मैम. जीवन से मोह ही जीवन को जटिल बना देता है और मृत्यू का भय ही मृत्यू को भयावह बना देता है. सुप्रभात. हे काय सकाळी सकाळी मृत्यूच्या शेरोशाऱ्या काय ऐकवताय आणि त्यावर सुप्रभात. हे बघा प्लीज, आज काही गोंधळ घालू नका. आज कुठलाच तमाशा नकोय मला. हा, आपापली कामं करा आणि फालतूचा वेळ घालवणं बंद करा. चला. बरं मिस चेतना, आज फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत आपले मिस्टर चोगले. Yes, ma'am. तर माझी जरा त्यांच्यासोबत मीटिंग लाईन अप आहे. Yes, हा, ma'am. तर मला जरा अपडेट द्या. Yes. मॅडम, कामं करा. मृत्यू ही अंतिम सत्य है. कामं करा. आपल्या हातात नसतं का? आज नको प्लीज, आज नको. तुमच्या दुःखात सहभागी आहे. भगवते, त्या खूपच दुःखी आहेत. बघितलं ना, मॅडम म्हणाले आज नको. का तुम्ही असं वागताय मॅडम? नका ना त्रास देऊ. भगवते, मॅडमचा कुत्रा वारलाय, तुम्हाला कळत नाहीये का? मी नाही त्रास देता. मी मॅडमचं. बघा, मॅडम खूप अस्वस्थ आहेत. मॅडम ना त्यांच्या कुत्र्याची खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये ना मॅडम ना, क्रीमची बिस्किटं किती आवडतात. हो. मॅडमचा कुत्रा काय करायचा, त्यातलं क्रीम खायचं आणि बिस्किट मॅडमना द्यायचा. मॅडमना त्याचं भुंकणं आठवतं, त्याचं शेपटी हलवणं आठवतं, त्याचं गाणं सुद्धा आठवतं. भगवते, कोण गाणं गायचं? कुत्रा? हो. मग मॅडम काय करायच्या? भुंकायच्या?
का? नाही मी मनापासून विचारतो मिस चेतना. भगवते मॅडमचा कुत्रा वारलाय तुम्हाला कळतंय का? तुम्हाला सिरियसनेस नाहीये का भगवते? मॅडमचा कुत्रा ना त्यांना गाणं गाऊन झोपवायचा. हा? नाहीच झोपल्या ना तर मग हाय रामा ये क्या हुआ असं या गाण्यावर डान्स करून झोपवायचा. कुत्रा? हो भगवते. 3 दिवस झाले भगवते. मॅडमना झोप येत नाही, कुत्राच नाही तर कशा झोपणार मॅडम? भगवते आम्ही खूप प्रयत्न करतोय पण काहीच आम्हाला मार्ग बापरे. मयुरेश भगवते असताना काही काळजी करायची गरज नाही. ओके. मॅडमना या दुःखातून मी बाहेर काढणार. बापरे. म्हणजे मयुरेश भगवते हे शिवधनुष्य ओ उचलणार. माय गॉड. मिस चेतना, हा मी सोसायटीच्या कॉम्पिटिशन मध्ये कुत्रा पण केला होता. एक मिनिट कुत्रा पण म्हणजे मी बरेच प्राणी केले. दरवर्षी मी वेगवेगळे प्राणी करतो. हो एके वर्षी मी तरस केला होता. भगवती असं सगळं हसत हसत परफॉर्म केलं होतं. हो म्हणजे सांगण्याचा मुद्दा मी कुत्रा खूप चांगला केला होता. हो तो कुत्रा केल्यावर ना नंतर एरियातला बऱ्याच कुत्र्या मागे लागलेल्या. भगवते एवढा हबे हुबे कुत्रा केला होता मी. भगवते हुबेहूब असतं ते भगवते. भगवतेंचा पंबल पडला. नाही पण तुम्हाला एवढं सगळं जमतं म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता हो भगवते. हो मी करणार. मला सांगा मॅडमच्या कुत्र्याचं नाव काय होतं? बाबूराव. अरे बापरे, भगवतींसारखंच वेगळं नाव आहे. हो ना हो एक सेकंड. येस भगवतींचं वर्किंग बघा. बापरे. ओ माय गॉड. हे काय सांगा? तुमची शेपूट. तुम्ही ओळखलं? अरे देवा. मिस चेतना, तुम्ही खूपच जिनियस आहात. तुम्ही जा ना मॅडम दुःखी आहेत ना खूप. जा ना. ऑल द बेस्ट भगवते ऑल द बेस्ट. मॅडम, येस कम इन. मे आय कम इन? येस येस प्लीज. मॅडम इथे बघा. एक मिनिट एक मिनिट भगवते हे काय करताय तुम्ही? मॅडम भगवते हे काय करताय तुम्ही? काय करताय भगवते? बाहेर जा बाहेर जा. बघ बघ हे काय लावणी लावलंय? तुम्ही आधी बाहेर वा. गेट आउट गेट आउट. मॅडम हे कशासाठी करताय सगळं? हे काय चालवलंय तुम्ही? मॅडम तुमचा बाबूराव मेला ना. कोण बाबूराव? मॅडम तुमचा कुत्रा बाबूराव मेला. एक मिनिट. हे आधी बाबूराव बोलणं बंद करा आणि माझा कोणी कुत्रा बित्रा मिळाला नाहीये. तुम्ही बाहेर वा प्लीज. बाहेर वा. मी तुम्हाला कामावरनं काढून टाकीन. तुम्ही आधी बाहेर वा. गेट आउट. मॅडम नॉनसेन्स. मला काहीतरी फेकून मारा ना. तुम्ही निघा. नाही मला फेकून मारा. भगवती हे डिटेलिंग बघा तुमच्यासारखं वेळ नाही लागले मला. तुम्ही प्लीज गेट आउट मिस्टर भगवत. नाही मला फेकून मी मारा. खरंच फेकून मारेन. जाताय का तुम्ही? बालिशपणा आहे हा. Nonsense. मी आहे मी. भगवते काढतायत. आय एम सो सॉरी भगवते तुम्ही मला वाटलं खरंच कुत्रा आला ऑफिस मध्ये. मी मॅडम खुश झाले ना? नाही त्यांनी मला हाकललं. मला त्यांना दुःखातून बाहेर काढायचं का हाकललं? ते बोलले की त्यांचा कुत्रा नाही मेलाय. असं बोलले मॅडम? असं बोलल्या. मी फोन करते. हॅलो ओमकार, काय चाललंय तुझं? तू का मला चुकीच्या माहिती देतोस रे? इथे भगवतींची वाट लागली आणि त्यांना किती प्रॉब्लेम झाला तुला माहितीये का? हा हा ठीक आहे चल ठेव फोन आता. काय झालं? आय एम सॉरी भगवते. मला ह्यानी ओमकारनी चुकीचं सांगितलं होतं. मॅडमचा कुत्रा नाही कुत्री वारली आहे. कुत्री वारली? हो. अरे देवा, मग तुम्ही आधी सांगायचं ना. मग मी त्यांना कुत्रा करून दाखवला. मी कुत्री करून दाखवली असती ना. कुत्री वारली मॅडमची. खूप प्रिय होती मॅडम ना भगवते. काय सांगू तुम्हाला
मॅडम खूप लाड करायच्या तिचे. ती सारखी मॅडमच्या पायात घुटमळायची. 8चा आकडा काढायची भगवते. हरकत नाही, कुत्री तर कुत्री, भगवते कुत्री पण करू शकतो. काय सांगताय? याने फक्त गोंधळ झालाय, याने काहीतरी वेगळं वाटतंय. मोठं काही आहे का? माझं स्कार्फ चालेल का? हा, 1 मिनिट. मी लावते. नाही नाही, का? मला काका बोललेत कोणालाही टच करायला देऊ नकोस. नाही नाही, कुत्री. मॅडमच्या कुत्रीचं नाव काय होतं? लुंगी. लुंगी. मॅडम कुत्रीला बांधत असतील तेव्हा कशा बोलत असतील ना, मी लुंगीला बांधलं. भगवते तुम्हाला मस्करी सुचते. नाही, नाही, मला- तुम्हाला माहितीये ना. भगवते डान्स डान्स. या मॅडम बोला. इथे तर बघा. काय आता? हे काय करताय तुम्ही? हे सगळं नका करू, प्लीज नका करू. हे चांगलं. हे बघा, हा बघा, हा हात. काय तुम्ही पाडताय? हे काय करताय मिस्टर भगवते? हे तर काय केलं तुम्ही? हे काय केलं तुम्ही आता? मॅडम मला तुमची लुंगीच समजा. लुंगी? आता हे लुंगी काय प्रकरण आहे? मॅडम लुंगी तुमची कुत्री. कोणी कुत्री? ओ माय गॉड भगवते, तुम्ही वाद आणलं. तुम्ही प्लीज निघावं बाहेर. माझं डोकं फिरवू नका. माझी खूप महत्वाची मीटिंग आहे भगवते. फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत मिस्टर चोगलोवस्की. त्यांच्या समोर प्लीज हा तमाशा करू नका. ते रशिया. Hello, Hanwin. What a check me all day. Oh my god, it's a nice puppy. Yeah, He's not- Gulu, he's- gulu, 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 gulu. Your mama, why, huh? sir, he's not a puppy. He's This guy, when I was feet for one name. No, actually, it's not like that. What is he He's just doing in front of my wife? he's just employee and he thought. Now, he just gonna cut me my hair, man. Where? Why did I just swing my leg? भगवते उठ. Never do it. I want him to go out right now. I'm sorry. Let me. Get out right now. I'm sorry, sir. I'm sorry, sir. Let me handle. I just don't understand my hammer. Regret right now. Yeah. Within 2 seconds, get out. Actually, भगवते हे नको करू. भगवते नको. Where? Why? एक काय चालू आहे? What do you want? Tell me how. Now what the hell is going on, man? What's it? भगवते! Oh my God! It's just. Sorry. This guy, this chicken, man. I know, sir. I'm all alone, just let what he's showing my everything about this. I'm sorry. Now if that's gonna think embarrassing one, I want my $60 million right now. How much? I want my $60 million right now. Within 2 seconds, in my hand one right now. Very big amount, sir. I want $60 million. Give me just. Give You me. got a helmet, dog. Never do but drop me. I want my money. I can't. If give you don't give me my money, I can't give you, sir. Sir. I'm going to take No, your... भगवते. वा मेन इन ब्लू कुत्र्यासारखं हसवलं. मस्त. हास्यरसिक प्रसाद दा. वा धमाल, मजा आली. मस्त होती कॉन्सेप्ट. पशा आजही तू जे केलंस ते सगळं धुमाकूळ होतं. सम्या तुझ्या इतका परफेक्ट रशियन
मी रशियात सुद्धा पाहिला नाही. हो खरंच नाही पाहिला, कारण मी रशियात कधी गेलोच नाही आजपर्यंत. बाकी थोडक्यात आलास पण फार मजा करून गेलास, मजा आली. वंडर. सई. धमाल परफॉर्मन्स होता भावा, फार मजा आली. डान्स तर आठवणीत साठवून ठेवावा असा होता, खूप काळ लक्षात राहील. समीरदा तुझं राईट मला इतकं आवडतं. ते कानावर पडलं नाही तर चुकल्यासारखं होतं. नमा मस्त दिसतेस या गेटअपमध्ये, मला आवडतेस या गेटअपमध्ये. चेतू मस्तच. दोघींचाही परफॉर्मन्स कडक होता, फार मजा आली. वा वा. वेल डन गाईज, थँक्यू. मंडळी, कोणती गोष्ट कधी करायची हे नाही कळलं तर संबंधितांना त्रास, पण आपल्याला मात्र विनोदाचा आनंद मिळू शकतो. विनोदाचा हाच आनंद द्यायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले कसलेले हास्य कलाकार. नाना नाना नाना, मला सोडून का गेलात तुम्ही नाना? मला तरी घेऊन जायचं. नाना नाना, मला सोडून का गेलात नाना? नाना असं का गेलं? ऐका ना, ऐका. अण्णा गेलेत. नाना नावाचं कोणीही नाहीये या घरात. सॉरी अण्णा, मला सोडून का गेलात अण्णा? मला का नाही घेऊन गेलात तुम्ही अण्णा? अरे हा कोण आहे दादा? मी बघितलंच नाही ह्याला कधी. मरणावरचं स्किट असेल ना, त्यात असतो तो रडायला. तू नको टेन्शन घेऊ, बस बस. काय करतेस? अगं फोटोवर टाकायचं ना. बाबा पण किती मस्त गेली असे. अगं कुठे आलो होतो आपण? इकडे. नमस्कार. मृदुल, ये ये मृदुल. अगं, नमस्कार. ये काय म्हणजे? चाललंय तुझं? ये इकडे. अण्णा गेले, वाईट झालं. काय करणार आपण, तरी कोणीतरी म्हटलेलंच आहे, जे येतं वरच्याच्या मनात त्याला आपण काय करणार. म्हणजे आपल्या हातात तसं काहीच नसतं. नाही दादा, आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चाले ना, असं आहे म्हणायचं असं होतं तेच ना. मला म्हणायचं होतं. थोडंसं दुःख झालंय मला अण्णा गेल्यामुळे. त्यामुळे हरकत नाही. आपण ओंकार, हा. नमस्कार ओंकारजी. आपण अमेरिकेत असता का? अमेरिकेत कुठे? कुशाखामध्ये ना? शिकागो. शिकागो. तिथे गेलेलो नाहीये ना कधी अमेरिकेत, त्यामुळे जरासा गोंधळ झाला. जाणारे जातात, येणारे येतात. कोणीतरी म्हटलेलंच आहे, जो गेला वर दादाजी, आपण कोण आहोत बाबाजी. आले देवाजीच्या मनात. आले देवाजीच्या मनात. बरोबर आहे. आपल्या हातात तसं काहीच नसतं. बरोबर आहे. मी ओळख करून देतो. ही माझी एकुलती एक मुलगी मृदुल. हाय कर. हाय ओंकार. मृदुल,
आणि यांच्या पाया पडून घे. मोठे दादा आहेत ते, त्यांच्या पाया पडून घे. हा. नाही नाही काही गरज नाही नाही, नाही झालं पाहिजे. नाही नाही. संस्कार आहेत ते दिसले पाहिजेत. नंतर तुम्हीच म्हणाल मुलीवर काही संस्कारच केले नाहीत. अरे आम्ही का म्हणू पण नाही, असं नाही, म्हणू शकता म्हणून. बसा बसा प्लीज बसा. हा. अण्णा गेले. आपल्या हातात काही नसतं. कुणीतरी म्हटलेलंच आहे, जा दादाजी जा, मी काय करू. हो, आले देवाजीच्या मनात. आले देवाजीच्या मनात. नाही, जमत नसेल नका म्हणू हो काही. काय झालंय, अण्णा गेल्यामुळे आमच्याही खूप जवळचे होते अण्णा, त्यामुळे जरा हे झालेलं आहे. हो का हो. हरकत नाही. मग आता अमेरिकेला परत कधी. आज मध्यरात्रीची फ्लाईट आहे माझी. अरे अय्या. हो बापरे. आजच जाणार. नाही आजच जाणार म्हणून थोडंसं आम्हाला हे वाटलं. एकदा एवढं लवकर म्हणजे. नाही, मी 13 थांबणार होतोच, हा. पण माझ्या काही मीटिंग्स आहेत तिकडे, सो त्या कम्प्लीट करीन आणि मग पुढच्या आठवड्यात परत येणार आहे. बर बर बर. मी म्हंटल त्याला धावपळ होणार असेल तर नको येऊ. दा. अण्णा काय म्हणायचे, आयुष्यात काम महत्वाचं. वा वा वा, ही काय आमची काम करते घरात. अरा रा 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 रा. म्हणजे भांडी कुंडी म्हणू नका, कपडे धुणं म्हणू नका, घर अगदी स्वच्छ ठेवते नेहमी ती. आणि स्वयंपाक अमेरिकन पदार्थ सगळे, दुसरे जमतच नाहीत, फक्त अमेरिकन पदार्थ. हे अमेरिकन ते काय ते ते अमेरिकन ते काय पदार्थ एक एक करते. आणि अमेरिकन चॉप्सी काय खाते, असा नुसता आवाज येत असतो. हा नाही हो, आय एम सॉरी, पण अमेरिकेचे अतिशय सुंदर पदार्थ करते. आणि घाबरत नाही. उद्या समजा पाहुणे आले, घाबरणार नाही. 25 येऊ दे, 30 पाहुणे येऊ दे, एकटी जेवण करते. त्याचा काय संबंध आहे इथे? नाही, जस्ट एक सांगून ठेवलं, तुम्हाला माहिती पाहिजे ना म्हणून सांगून ठेवलं. आमची मृदुल वाघ आहे, वाघ कामात. बाबा वाघी नाही म्हणा ना. काल आज ते मगसपासून मला कळलं. स्वभावाने जरा ती लाजरू बुजरू आहे, हे आहे लाजरू बुजरू. लाजरी बुजरू आहे. हा हा. छान आहे ना. हा, आवडली का. नाही हे सवयी तिच्या आवडल्या का तुम्हाला, ज्या ती म्हणालो ना मी, हे करते ते करते स्वयंपाक करते, ह्या सवयी तुम्हाला आवडल्या का. हा, ठीक आहे. हा गेले अण्णा. घरातला एखादा मोठा माणूस गेला की कसं ओकं बोकं वाटतं. नाही हो ना हो. बाई पाहिजे, बाई. अहो काय तुम्ही घराला बाई पाहिजे, बाईचा हात लागला पाहिजे तरच ते घर नीट दिसतं. असं मला म्हणायचंय. हा अण्णा गेले. आपल्या हातात काय असतं. तिथे तुमचं कुशाग्रमध्ये हे असेल ना, बंगला? शिकागो. कुशाग्र नाही, शिकागो. ही कुशाग्र आहे आमची. ती शिकागोला तुमचं काय घरबीर असेल चांगलं. नाही, बंगला आहे माझा. अरे वा, बंगला आहे का. हिच्या पत्रिकेत लिहिलेलं होतं, आयुष्य पुढचं आयुष्य बंगल्यात न्या हिला. अरे बंगल्यात न्या हिला, कधी जमलं तर ती तिथेच राहील, असं लिहिलेलं होतं अहो, तिच्या. काय करताय तुम्ही, वेळ काय, प्रसंग काय. आमचे अण्णा गेले तो. याचं काय आहे मध्ये, याचं काय आहे मध्ये. मरणावरच्या स्किट मध्ये जास्त कॉमेडी झाली ना तर वातावरण गंभीर करण्यासाठी रडतो तो मध्ये. ते काही नाही, तू नको लक्ष दे. गेले अण्णा. कुणीतरी म्हटलेलंच आहे, कौन है बबुआ. काय बोलताय, काय बोलताय ते. आला आता काहीतरी. अहो देवाजी आहे. देवाजीचा. तुम्ही मुद्दाम नाही, करताय नाही, काय नाही, हे? नाही, काय झालंय, दुःखाचा परिणाम एवढा आहे की बबुआ साधे- नसणार. नाही नाही, हरकत नाही, माफ करा, माफ करा, खरंच सांगतो मी तुम्हाला. व्हॉट्सअपचा नंबर मिळेल का. आत्ता ही वेळ आहे मागायची. नंतर मिळणार आहे, नंतर मिळणार, नंतर शेअर करतील ते, नंतर आयुष्य शेअर करायचंय. काय बोलताय हे काय. हिचा पासपोर्ट आहे, तयार आहे, म्हणजे जर सांगून ठेवलं तुम्हाला. आयत्या वेळेला अहो धावपळ नको. आयत्या वेळेला तुम्हाला पटकन बाबा हे पासपोर्ट आला, बाबा पासपोर्ट आला, पटकन. अरे पण तिचा पासपोर्ट आहे ना, तुमच्याकडे ठेवा ना. हो ठेवला असता, आयत्या वेळेला तुम्हाला म्हटलं ना. कशा तुम्हाला कळतंय का काय आहे इथे. काय? काय आहे, काय माझे बाबा गेले आहेत काल, त्या दुःखात आहे मी, आणि तुम्ही हे काय करताय मला कळत नाही. आता तुमची जबाबदारी आमची झालेली आहे, जावई बापू. बापू अरे काय काय हरकत आहे, काय हरकत आहे, काय जावई बापू? नाही, विचार केला तर काय हरकत आहे की नाही, मला माहिती मला नाही दुःख आहे, मला माहिती आहे. आमची ही अतिशय सुंदर गाणं गाते. अरे पण- तिचा आवाज ऐकला दुःख असं पळून जाईल. नको अहो, गाणं अनेक बिणं. व्याधी बरा केल्या. ऐका ऐका, बस बस. हे मृदुल,
मृदुल छान गाणं गा आणि तुझ्या ह्यांचं दुःख दूर करायचं आहे तुला हा चल हा ऐक, ऐक, तुम्ही दोन मिनिटं, काहीही दोन मिनिटं. बोलताय. अमेरिकन गाणं गाऊन दाखव. प्लीज अमेरिकन गाणं काय गाते नको. अमेरिकन अरे, नका करू. अरे जबरदस्त गाते हे काय आहे? 73 मार्क 10वी गुणपत्रिका आहे अप्रतिम इंग्लिश आहे तिचं आणि ऍक्सेंट सुद्धा लागतं. ऍक्सेंट सुद्धा इंग्रजीचा मला- का- 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 नका हो. चल, चल, चल. माय हार्ट. गपे गप. अमेरिकन गाणं नाहीये जुली पिक्चर मधलं गाणं आहे हे. काही मूर्ख समजलात का मला जुली पिक्चर मधलं नाहीये हे अमेरिकन म्हणून गाते ती दादा प्लीज हो बाळा हो गाणार आहे हे नमस्कार नमस्कार अण्णा गुड डे एव्हरीबडी. अण्णा गेले काय अण्णा गेले काय माहिती देताय आम्हाला माहिती कोण लोक बोलवलीस नाही दादा? नाही नाही ऍक्च्युली काही झाले अण्णा गेले जाम वाईट जायले ही माझी मुलगी चेतना म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये ती टीचर आहे जाम भारी आहे नाही हे तिचा पासपोर्ट सगळे मला मुलींचे पासपोर्ट का देत आहेत आणून तुमच्याकडे ठेवा. अरे, एक मिनिट, तुम्ही एक मिनिट थांबा इकडे काही झाले इकडे कदम इकडे तुम्ही हा ठेवा तू इकडे का आलास मला अरे तू इकडे का आलास ए बसारे तू काय करायलाय तू काय करायचं म्हणजे माझ्या मुलीचा बघण्याचा कार्यक्रम आहे मग माझ्या नाही. मुलीचा काय लपवण्याचा कार्यक्रम आहे अरे नाही माझ्या मुलीचा पण बघण्याचा कार्यक्रम एक मिनिटं, मी एक- तिकडे जाईन, तिकडे एक काय बसा- मिनिट. तू नेहमी येतोस काय एक- तू तर मला काय- एक मिनिट थांबा कोणाचाही बघण्याचा कार्यक्रम नाहीये इथे अरे माझे वडील गेले आहेत काल त्यांचं आता सांत्वन करणार आहोत. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची जबाबदारी आता तुम्ही आमची जबाबदारी आहात मला- नका टेन्शन घेऊ दोन माझ्या- मिनिटं फक्त थांबा तुम्ही दोघं हितगुज करा अरे, अरे बोलतो मला- काय रे तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे हा म्हणे हो हो अण्णांनी मला शब्द दिला होता की माझ्या पोरी बरोबर ती हा लग्न करेल म्हणून आजपर्यंत अण्णांनी शब्द पाळलाय का आयुष्यात तर त्याचा शब्द आपण पाळायचा अरे, पण- अरे, हाड अण्णाचं गाव तर माझ्यावर नका अरे, तू नको सांगू मला, तुम्ही सांग नीट मला. बोला तुम्ही नीट बोला एक मिनिट एक मिनिट शोकसभा मी माफ- आहे मी ना. माफ- शोकसभा आहे मला माहिती असं आहे. नका मी तुला करू. एकच सांगतोय तुमचं माझ्या काय? मुलीने ऐका ऐका माझ्या मुलीने आता सुंदरसं गाणं म्हटलेलं आहे ते गाणं त्यांना आवडलेलं आहे त्यांनी त्यांना होकार दिला अजिबात होकार दिला काय शहाणा वसाऱ्या. काय? माझी पोरगी पण जाम भारी डान्स करते तिचा डान्स त्यांनी बघितला का तो येरा होणार अमेरिकेत जाणार तो नाही. तुझ्या पोरी समोर माझी पोरगी नाचणार नाचणार. मग बघ तुझी पोरगी कशी पळून जाते ते एक मिनिट एक मिनिट काय एक मिनिट दादा. अच्छा मग आता होऊन जाऊ दे जुगलबंदी जुगलबंदी नाही रे जुगलबंदी म्हणतात तुका काय नको वसाऱ्या. आता माझी होऊन जाऊ दे दोघांची जुगलबंदी नाही, जो कोणी चांगली नाचल आणि याच्यात जी जिंकल त्याला तू घेऊन जा मला. कुठे अमेरिकेला. आता तुम्ही मध्ये बोलू नका. अरे पण मला आता नाही सांगा. हे सुरू जायचं. करलंय. अरे मला- अरे काय चाललंय आता थांबा 2 मिनिटं थांबा प्लीज हे करू नका काय सुरू आहे? अरे नका नका करू हे सगळं अरे माझ्या बाबाची सभा आहे. नका करू हे. थांबवा. तुम्ही थांबवा please. वा 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 भन्नाट परफॉर्मन्स राडा सई. घाटाकीर परफॉर्मन्स होता. गणेश सागडेंची संकल्पना होती. गणेश पाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे 2 गोष्टी अशा प्रेझेंट होऊ शकतात या विषयात हे कधीच असा विचार केला नव्हता पण तुम्ही ते आज करून दाखवलं. ओंकार आज जेवढे पासपोर्ट्स ऑफर झाले तुला तसे खरे आयुष्यात पण होऊ देत अशी मी सदिच्छा व्यक्त करते आजच्या दिवशी. समीरदा अफलातून तू इन्क्रेडिबल आहेस. अरुणदा फार मस्त. श्यामदा मस्त. तुम्ही दोघींनी क्लायमॅक्स इथे नेऊन ठेवलात. काय एनर्जी होती आणि शिवा तू वेगळाच एक बीट पकडला होतास तो भयंकर आवडला. म्हणजे तो डान्स थांबू नये असं आम्हाला प्रेक्षक म्हणून वाटत होतं. फार मजा आली. तिथे 2 लोक बसली होती आपली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अत्यंत सिन्सिअरली मूड घेऊन ते दोघेही बसले होते आणि फार मजा आली. फुटले नाहीत. येस येस क्या बात आहे. मंडळी गौरव मोरेच्या लग्नाची हार्ड डिस्क करप्ट करायला अनेक व्हायरस सतत त्याच्या मागे मागे फिरत असतात. बघूया त्याच्या नशिबाचा आजचा फेरा. अरे भावा विषयच हार्ड आहे आपला. माझ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ना मी पत्रिका छापतो बॅनर नाही छापत. हा तुझे बॅनरचं नंतर बघू. पत्रिका छापायच्या असतील ना लग्नाच्या बारशाच्या
तर सांग हा काय हा ठेव ठेव अरे लय लोड आहे कामाचा ठेव 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 हॅलो. अरे भावा ठेवलं तरी हॅलो करतोयस नाही हॅलो मी अयो गौरव मोरे Yes. साक्षात माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये हो, हो. अयो या बसा 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 ओ बसा 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 हा, असू द्या, बसा बसा असू द्या. बसा पाणी बिनी इकडे काय आहे, मागवू नाही, का? नाही, हा? इकडे आहे. बसा 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 हा सावकाश सावकाश बाकी काय अभिनंदन अरे, thank you. लग्न कसं झालं मजेत ना एकदम वहिनीनं बघितलंच नाही मी नमस्कार वहिनी पत्रिका बित्रिका कशा वाटल्या लग्नाच्या मस्त ना एकदम लोक खुश ना एकदम आई लाजतीस का मी नाही हो वहिनी काय तुम्ही हो मी आई आहे ना हिची प्रिया ह्या वहिनी ना आयो नमस्कार आई चष्म्याच्या वर्किंगचा एवढा घोळ झालाय ओ हा वय नमस्कार वहिनी नमस्कार. कशा म्हणजे लग्न विग्न व्यवस्थित झालं पत्रिका कशा वाटल्या ते सांगा अहो. आमच्या प्रिंटिंग प्रेस मधल्या पत्रिका कशा वाटल्या सांगा एक मिनिट. हा कुणाचं लग्न कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोय? आता अभिनंदन केलं म्हणजे तुमचंच लग्न ना अरे बाबा 10 दिवसांपासून तुझ्याकडे मी पत्रिका छापायला दिल्यात. 8 दिवसांनी माझं लग्न होणार आहे. आमची लग्नाची खरेदी केली सगळं सामान घेतलं. तू म्हणतो पत्रिका देणार आहे कधी देणार आहे? पत्रिका दे मला चल. बाप म्हणजे लग्न झालेलंच नाही अरे पत्रिकाशिवाय लग्न कसं करणार हे पण बरोबर आहे म्हणजे नाही कसं आहे काय झालं? कामाचा लोड आहे ना वय काय? त्यामुळे कोणाच्या पत्रिका दिल्या कोणाच्या छापल्या कोणाच्या वाटल्या काय डोक्यात नाही राहत माझ्या पत्रिका दे. 8 दिवस राहिले लग्नाला. त्याचं काय आहे पत्रिका देतो मी लोड जास्त असल्यामुळे जरा गोड आहे आणि काय आहे हा. आता कोरोनाची 2 वर्ष होती हा, हा. लग्न कार्य थांबली होती होय काय? जसा कोरोना गेलाय हा. तसे सगळे तुंबलेले नवरे बाहेर पडले असं झालंय. अरे तू बाबा दे ना पत्रिका. पत्रिका इकडे 8च दिवस राहिले लग्नाला अख्या गावाला वाटायचे आहे. हे बघ पत्रिकेचं नाव घेतलं आणि हा बघा तुमचा गट्टा हा. झालं काम एकदम चोख चांगलं केलं. छान आहे एक मिनिट बाबा ना. अरे बाबा दाखवा मला. बाबा असू द्या असू द्या. बाबा पत्रिका असू द्या. काय तर ठरवा वा 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 वसाडे अक्षर बघ नाही तर तुझं अक्षर मी बघ बघ जरा अक्षर बघ बघ. अरे हे प्रिंटिंग मशीन मध्ये छापलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं नाही हाताने छापलेलं आहे ते. होय काय? मला कशाला मारलं हो? नाही नाही मी म्हटलं असं काय अक्षर म्हणजे जरा काय ना अबे यार! काय झालं आवडली आहे काय पत्रिका आवडली आहे काय हो एक मिनिट काय अरे ह्याच्यात काय लिहिलंय? काय आहे? काय प्रिया वेट्स गौरव मोरे पाहिजे ना. प्रिया वेट्स रोहित माने लिहिलंय. प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे बघा ह्याच्यात लिहिलंय. ह्याच्यात बघू आतमध्ये बघू बघू मला बघू हे तर पण सेम आहे. अगं बाई वरती पण सेम आहे. अगं बाई खरंच श्री प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने अगं बाई अरे भाई पुढे तू तू समोर आहे. हा काय गोल घातलाय? इथं रोहित मानेचं नाव कसं काय आलं? कोण रोहित माने? भडकू नका गौरव मोरे पाहिजे ना. आणि प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने हे कसं काय असेल? नाही भडकू नका मी बघतोय एखाद दुसरी झाली असेल उलटी अरे काय उलटी सुलटी? तुमची बघू सगळ्यावर तेच आहे यार याने गोळ घातला यार सगळा. ते काय घोळ झालाय म्हणजे माझ्याकडूनच झालाय घोळ ते- अरे यार, काय माणूस. अरे दात काय काढतो काय ते हसण्याची गोष्ट आहे काय मला सांगती हसण्याची नाही कोण आहे हा रोहित माने आणि याचं नाव काय आहे आपल्या पत्रिकेवर तुम्ही मला नको विचारू मला ह्याला विचारायचं आहे. दिलेलंच नाही. पुढे clear? काय कसं काय तमाशा नको इकडे लोक. अरे सावत्या काय म्हणताय काय इथे कुणीकडे पत्रिका द्या की आमच्या हाताला का वाटायची द्या तुझी पत्रिका छापायची होती मग छापली नाही अजून आज ते कामाचा लई लोड आहे रे मी एकटाच माणूस आहे केवढा करणार नाही नाही कामाचा लोड लय आहे. पण नाही, छापलेले असणार बरं, बघा, पत्रिका. देतो बघा हुडकाला का हा, या, देतो. बस, बस. काय पाहुणं कसं काय काही नाही कामाचा लोड लय त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला त्याचा असं बाकी होय. काय नाही त्यानं लिहिला नाही सगळं बाकी काय हो गावतंय नाही काय उद्घाटन आले हो माझं हा सावत्या दुकान- हे घे हा तुझ्या पत्रिकेचा हा, गाठा काय काय असं. दुकान कसं आहे तुमचं? दुकान माझं घोड्याला नाळ ठोकायचं दुकान होय आहे काय? उद्घाटन 16 आहे 2 दिवसांनी होय, वा 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 हे सावत्या ऐकायला का आता? आता कुठे जा घरी जाऊन चेक कर जा. नाही लगा शिवलकर काय लगा कव्हरिंग आहे राजेशाही थाटच की लागा जणू अरे जा आता 2 दिवसावर उद्घाटन आलंय जा आता टरारून वाट पत्रिका जा नाही वाटायच्या आधी बघू दे की मला कसं काय बघाय नको आधी हा? वा 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 एक नंबर आयो हाय का आता काय झालं काय झालं अय पांडगोळा
लिहिलंय गौरव मोरे यांच्या घोड्याला नाल ठोकणे दुकानाचा उद्घाटन सोहळा. हे जायला लगा माझं नाव पाहिजे इथं. अरे मी रोहित माने आहे. हा? काय झालं? आणि ही गौरव मोरे कोण आहे? होय रे बेने गौरव मोरे कोण आहे? मला सांग तू गौरव मोरे कोण आहे? 2 दिवस राहिले तिला का उतर गौरव मोरे कोण आहे? साहेब, थांब ना बाबा जरा बोलतोय ना कळत नाही का तुला? गौरव मोरे कोण आहे? ऐका ना साहेब, हा? 2 मिनिटं ऐका ना. काय तुझं बोल काय? ते आहे गौरव मोरे. गौरव मोरे अरे वासाळे, मी कसा गौरव मोरे असं? पहिल्यापासून तूच गौरव मोरे आहेस ना. आज मी कसा काय गौरव मोरे? हा गौरव मोरे आहे. सॉरी, तुम्ही भडकला म्हणून सॉरी. मीच गौरव मोरे आहे. हाच आहे गौरव मोरे. मीच गौरव. हो मीच तू गौरव मोरे. मी गौरव मोरे. लाज नाही वाटत तुला? त्याच्यावर सगळं चाललं, आता काय लाज वाटायला पाहिजे? सॉरी सांग नको. माझ्या पत्रिकेत कावर घुसलास? हा? माझ्या पत्रिकेत कावर घुसला? मी तुमच्या पत्रिकेत कुठे घुसलोय? मी तर बाहेर उभा आहे. मारा नको. डोकं पण बनवू नको बरं का माझं मन. चिडू नको. अरे पाम्या बघा. आला का 2 दिवसावर आले. तुम्ही काय काय फाटलं? तू मारतो काय फाटलं? काय सॉरी काय का जोरात मारली? पत्रिकेत का बरं घुसला? ऐका ना, हात पत्रिकेत का घुसला मला? माने साहेब तुम्ही चिडू नका, तुम्ही शांत व्हा. तुमचं हात म्हणलं काय ऐका माझं. मी तुमच्या पत्रिकेमध्ये नाही घुसलो. खरं सांगू का, माझं लग्न आहे बरोबर. मग तर इथं गौरव मोरेचं नाव पाहिजे का नाही? तर नवरदेव म्हणून रोहित मानेचं नाव लिहिलंय आणि तुमच्या त्या दुकानामध्ये माझं नाव लिहिलंय आणि खाली लिहिलंय प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. याने सगळा गोळ घातला. यांनी मी गोळ घातलाय. किड्या बाप बदलला सूर माझा. बाप बदललाच माझा. यांनी घातला. ते चुकीच्या आईला ही प्रभाकर मोरे कोण आहे? हे बघ, हेच प्रभाकर मोरे आहेत. आता तुमच्या घोड्याला नाळ ठोकतो बघा मी कशी. तुम्ही प्रभाकर मोरे आहे का? पण माझ्याकडे घोडाच नाही, नाल कुठे ठोकणार? तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका. अरे मग तू मला कशाला मारताय? पण मी कशाला काय मारतो? माझा बाप बदलला का तू? नाही मी करतो. काय करतो? काय तुझ्यामुळे सगळं झालंय. काय करतोय? कर लवकर. काय करायचं? मला नवीन पत्रिका छापून दे. मला माहित नाही. नवीन पत्रिका खूप कामाचा लोड आहे. काहीतरी ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही तुमच्यात. ऍडजस्ट करून काय पाहिजे? म्हणजे काहीतरी ऍडजस्ट करा ना. काही ऍडजस्ट बिडजस्ट करणार नाही. यांचं तरी बरं आहे. इकडे मी या कशा पत्रिका वाटू? रोहित माने वेट्स प्रिया. हे जायला आता ही प्रिया कोण आहे? अरे प्रिया कोण आहे? मी आहे प्रिया. मी काय होत आहे? अरे बापरे. तुटलं लग्न. प्रिया तुझ्यामुळे सगळं होतंय. मी मारे ना तुला. मला क्लिअर कर सगळं. सगळं क्लिअर कर पहिलं. नाही थांबा तुम्ही. मी काय म्हणते प्रथमेशराव बदला की पत्रिका. म्हणजे आता इथं कसं झालंय, वर चिरंजीव रोहित माने प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असं लिहिलं आहे की नाही? ते जरा बापात चुकलंय. माझंच नाव लिहा, रोहित संजय माने असं करून टाका. बाकी खाली माझ्या घरातल्यांची नावं टाका. आणि खाली ही नावं काय ती शिवा, नमा, चेतू, गौरव, पिंकी ही सेम राहिलं तरी चालते. ही सगळी सेम असते. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? हे चुकून तुमचं नाव इथं आलंय. तुम्ही म्हणताय की मला लग्न करायचंय? नाही एक मिनिट ऐका. मी पेनाने काय करतो, रोहित मान नाव खोडतो आणि गौरव मोरे लिहितो. बाबाड फोडी. त्या अक्षर कुठं नाही, तुझा अक्षर कुठे? ए बाबा ए कोण आहे तू बाबा? अरे मी सांगतोय काय, मशीने छापलेलं नाव आहे. काय बोलताय तुम्ही? मी सगळं तेच ऐका सासूबाई. हे बघा, मला चिडवू नका. मी काय म्हणते ते ऐका. असं खोडून वगैरे अजिबात चालणार नाही. असं खोडता खोडता कागद फाटला वगैरे तर केवढा मोठा अपशकुन होईल. कागद फाटलं तर पुन्हा पत्रिका छापलं तरी अपशकुन होतोय. अरे तुझ्यामुळे झालंय पत्रिका. अरे करणार यार. अरे एवढी लोक ऍडजस्ट करते, तू कर ना जरा ऍडजस्ट. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ह्याचं तर काय फक्त ते घोडाला बस दुकान आहे ना कुठेतरी. मग घोडाला व्हायचंय ते आहे ना काय काहीतरी ते घोड्याला काय घोड्याला नाळ ठोकायचं आहे रे. हा ते दुकान आहे ना. स्पेशालिटी आहे बरं का पाहुणं. काय ते? स्पेशालिटी आहे बरं का माझी. होय काय? अशी नाळ ठोकतो का नाही मी, हा. अशी टचकन ठोकते. कशी टचकन ठोकते. म्हणजे घोड्याला बी कळत नाही माहितीये का. म्हणजे मी घोडा बी झाल्यावर म्हणते अयो झाली पण होय आहे. असं आहे बघा. म्हणजे माझा हातच एवढा हलका आहे की नाही, असं टचकन ठोकलं की लगेच होऊन जाते बघा. हलका हात आहे.
बघा की तुम्ही मौशारच हात एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे हात लाव. हे बघा की माने रांगडा गडी. तू यार पहिला प्रॉब्लेम क्लिअर करा आपल्या तुला मारीन मी नाही नाही मी तू एवढा घोळ कसा घातला कसा घातला एवढा मोठा घोळ तुला मी सॅम्पल पत्रिका दिली होती का नाही सगळं दिलेलं आणून मी सांगितलं हे असं 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 असंच पाहिजे हा मग तू नाव कसं काय बदललं मी सांगतो माझी चूक झाली आहे मी गोळ घातलाय माझी चूक झाली आहे त्याचं काय आहे तुम्ही जे मला सॅम्पल पत्रिका दिली त्याचा मी ड्राफ्ट बनवला हा यांची पत्रिका सॅम्पल त्याचा पण ड्राफ्ट बनवला आणि ते त्या छोट्या पप्प्या नानाला दिलं नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे बंटोल बाबा त्यांचा वार मग त्यांचा वारच्या दिवशी मी त्यांचं नामस्मरण करत असतो बंटोल बाबांचं तर बंटोल बाबांचं नामस्मरण करत असताना ना हा अचानक घोळ झालेला आहे. 1 मिनिट. हे काय आहे 1 मिनिट. नाही चुकलो तुम्ही बंटोळ बाबा. तुम्ही बंटोळ बाबा. हा बंटोल बाबा आम्ही पण बंटोळ बाबा. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ 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 मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. आहे का त्याला का तुमचं तसं असेल तर मग माझं बी बंटोल बंटोल चालतं मला. अरे कोण आहे बंटोल बंटोल काय आहे बंटोल बाबा कुठला आहे मोठं नाव आहे आई काय माझ्या आत्ता लक्षात येत आहे सगळं. म्हणजे रोहित मानेचं नाव गौरवच्या ऐवजी या पत्रिकेवर छापलं जाणं हा बंटोल बाबांचा संकेत तर नसेल. बरोबर आहे अरे कुठला संकेत जो बाबा स्वतःलाच थूक लावतो तो कुठला संकेत देणार आहे त्यांचा कसा संकेत आहे का मी जेव्हा जेव्हा बंटोल बाबांना भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा बंटोल बाबा माझ्या कानात सांगायचे गोरी नाल इश्क मिठा गोरी नाल इश्क मिठा. बंटोल बाबा पंजाबी गाणं आहे कैसा गोरीनाल इश्क मिठा असं करायचं गप्प बस. नाही 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 म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणीतरी नाळ ठोकणारा माझा जोडीदार होणार आहे. अरे तुझ्यामुळे ना मी तयार आहे लग्नाला. म्हणजे बाबांनी संकेत दिलाय म्हणजे संपलं. हेच लग्न होणार आहे म्हणजे आता म्हणजे मी लग्नाला तयार आहे फक्त एक थोडासा छोटा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम मानाचा कसला प्रॉब्लेम आहे म्हणजे काय आता आपण सगळी लग्नाला जाणार नाही बरोबर हा. ती दुकान कोण सांभाळणार. हा सांभाळेल ना याला दुसरं काय काम आहे नाहीतरी हा लग्नाच्या लायकीचा नाही आहे काय समजलं हा हा सांभाळील हा तुम्हाला आणि हे बघ बाबा हे मला यांच्यावर लग्नाला जावं लागेल 4 दिवस का काम असं का म्हणजे काय म्हणजे त्याचा ह्याचा आई वडील तिथे येतील लग्नाला माझी ओळख होईल म्हणजे मला पण जरा अंदाज येईल ना बाकी काय नाही कसला अंदाज येईल तुम्हाला काय बोलताय तुम्ही. एक मिनिट तुम्हाला स्किटचा विषय कळला काय आहे तुम्हाला स्किटचा विषय काय माहिती आहे का काय? चुकून गौरव मोऱ्याच्या जागेवर रोहित मानेचं नाव आलं हा स्किटचा विषय आहे असं आहे काय हा असं आहे ते पहिलं का नाही मला सांगितलं सांगा ऐका ना हा. नका नाही करू लग्न मोडतंय माझं यार तुम्ही असं करू नका होय please. हे. आपण एक काम करूया आपण सगळे बंटोळ बाबांचं दर्शन घेऊया आणि मग लग्नाच्या तयारीला लागूया. काय म्हणता? चला चला. एक मिनिट. तू पण बंटोळ मी प्रिया. पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. पत्रिका घ्या पत्रिका घ्या ओ पत्रिका घ्या पत्रिका घ्या. तू पण बंटोल मी पण बंटोल जगे सारे बंटोल बंटोल घेऊन गेले यार ते प्रियाला गौऱ्या ते पण बनटोल मी पण बनटोल आम्ही सगळं बनटोल बनटोल ते पण बनटोल मी पण बनटोल आम्ही सगळं बनटोल 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 मी आलो थांबा जाऊ नको होय. अरे तू बाबा काय केलंय रे तू माझा आहे का पुढच्या वेळी तुमच्या लग्नाच्या पत्रिकांना मी लक्ष घालून छापेन आता फक्त 4 दिवस प्रामाणिकपणे घोड्याला नाल ठोका हा त्याची प्रॅक्टिस तुझ्यापासून करतो म्हणजे बंटोल बंटोल सुटला माझा कंट्रोल कंट्रोल वा 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 ॲज युजल कडक थॉट आणि कडक परफॉर्मन्स. रसदा मस्त कॉन्सेप्ट होती खूप आणि खूप उत्तम रंगोलीत तुम्ही प्रथमेश सावत्या कमाल मोरे
स्किटचा विषय काय आहे तुम्हाला कळलं का? हा जागतिक पंच तुमच्या वाटेला आलेला आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. ईशा, तुझे लाजलीस आल्या आल्या तो तुझ्याशी बोलायला नंतर ते उल्लेखनीय होतं, विशेष उल्लेखनीय होतं. फार मजा आली. प्रियदर्शिनी, ती जेव्हा लाजली त्याच्यानंतरचं हे तू लाजतीस काय, हे अत्यंत लवेबल होतं. फार मस्त पद्धतीने प्रेझेंट केलं आणि पूर्ण स्किटभर ज्याच्या कामधंद्याचा उल्लेखही नाही अशा माणसापासून घोड्याची नाल टोकणाऱ्या माणसापर्यंतचा तुझा प्रेमाचा प्रवास हा विशेष प्रेक्षणीय होता, उल्लेखनीय होता. गौऱ्या, तुझ्याच वाटेला दरवेळेला हे असं काय. पण तुला एक सांगतो, असं आपण कधी करतो माहितीये ना? पैसे मोजताना. नोटांचं बंडल मोजायच्या आधी लक्षात घे, तेरा हर स्किट कॅश हो रहा है बॉस. आपण वाईटातून चांगलं शोधायचं ते असं. फॅन्टॅस्टिक गौरी, ॲज युजल माइंड ब्लोईंग परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. मजा आली सर. थँक्यू. मंडळी, जीवनाची सफर हसत हसत करण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी. टिकाऊ विनोदाच्या दणकट आणि मजबूत धाग्यांनी हास्याची उबदार रजाई विणायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. विनोदाची विविध वस्त्र शिवणारे सगळे कुशल विणकर इथे जमलेले, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हास्याच्या उबदार रजईवर कौतुकाची नाजूक कशिदाकारी करायला तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका उपेक्षित लेखकाला मिळणार आहे मुलाखतीची संधी. बघूया या संधीचं सोनं होत आहे की माती. क्या बात है, क्या बात, क्या बात. मामा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत. मामा, मी नर्तकीसाठी म्हणालो, पण टाळ्यात नर्तकीसाठी हरकत नाही. तर मामा ओंकार भोजने, टाळ्या 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 टाळ्या. वा 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 वा. मामांबद्दल आता मी काय सांगू. मामा खूप मोठे ढोलकी वादक. नुसते हातानीच वाद्य वाजवत नाही, तर तोंडानी देखील ते वाद्य वाजवतात. मामा सोंडका. मामा म्हणजे सब कुछ भोजने मामा असे आहेत. म्हणजे ते गातात सुद्धा. नका. तर आपला हा जो कार्यक्रम आहे, तर MHJ कला महोत्सव शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम 17 तास सुरू राहणार आहे आणि 7 तास तो आता सुरू आहे. आणि मामा प्रत्येक कार्यक्रमात वाजवतात आहेत. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मामांसाठी. नाटक म्हणू नका, दशावतार म्हणू नका, नमन म्हणू नका, तमाशा म्हणू नका. त्यांना म्हणू दे, नाही तर वाजवणार कसं ना. म्हणजे युथ फेस्टिवलचे स्किट्स सुद्धा मामांनी वाजवलेले आहेत. म्हणजे आयुष्यात मामांनी एवढे स्किट्स वाजवलेत की त्यांचं नाव ओंकार भोजने नाही, तर ओंकार वाजणे असलं पाहिजे होतं. माय कॉमेडी. काय मामा, काय झालं? ठेचलं. मामा म्हणजे मामा, मी तुम्हाला आता विनंती करतो की तुम्ही AC रूममध्ये जाऊन विश्रांती घ्या. माफ करा मामांचे हे जे पट्टे शिष्य, मामांचा भाचा आहे तो, मामांना ते बरोबर घेऊन आलेत. पण तुम्ही दोघंही आता AC रूममध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. नाही साहेब, आम्ही लोक कलावंत आहे, आम्हाला ते ACच्या रूममध्ये नाही जमत. आम्ही इथं बसतो. अरे इथं मामा, म्हणजे कसं आहे, इथं ACच्या रूममध्ये आहे ना
चैन नाही येणार आम्हाला. अच्छा, इथं कसं रंगमंचावर लोकांसमोर बसलं की जरा जिवंत असल्यासारखं वाटतं. इथं बसतो म्हणजे कसं नवीन माणसं येतील ना तुमच्या आता सगळे, तर त्यांच्याकडनं काय काय ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल म्हणून. क्या बात है मामा, क्या बात है मामा. लाख मोलाचं बोललेले आहेत. म्हणजे लाख मोलाचे बोलतो जरी गर्व उराशी नाही. मामा 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 क्या बात मामा म्हणजे शीघ्र कवीच आहेत. आणि शीघ्र कविता रचतो मी. नाही. कोणत्याला नाही हो जीवाजी. क्या बात है, क्या बात. मामा आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे. पण ते वातावरण आहे नो, मला माहिती आहे. अरे राहू दे. तर आता शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. आपण बरेच मोती बघितलेले आहेत तिथे. आपण कलाकार बघितले, गायक बघितले, संगीतकार बघितले. कोणीतरी म्हटलेलंच आहे शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. तर आता मी पुढच्या मोतीला इथे बोलू इच्छितो. लेखक, कादंबरीकार इरफान मुजुमदार. मामा मामा त्यांची एंट्री झाली ना. अच्छा अच्छा. नवा हंगाम, नवं कॅरेक्टर नाही. नमस्कार. येत आहे, हळूहळू येत आहे. नमस्कार, मी लेखक इरफान मुजुमदार. धन्यवाद. हे जे तोंडात जी लवंग ठेवली आहे ती टिकेल 15 मिनिटं. स्वागत करूया, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लेखक इरफान मुजुमदार यांचं. टाळ्यांचा गजर नाही, टाळ्यांचा गाजर मिळालाय मला. सुरुवात झालेली आहे. पण हरकत नाही मामा, तुम्ही मी आल्यानंतर जे वाजवलं मला फार अत्यानंद झाला, कारण मी आल्या आल्या जे काही तुम्ही एक हुरूप दिलात मला. धन्यवाद. नाही पण प्रेक्षक आहेत, काही घाबरू नका. येतील ना पडते. येतील येतील म्हणजे काय, घरी नाही गेलेले. आता पुढे हा म्हणजे लावणीचा कार्यक्रम आहे ना, येतील ते. या 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 बसा बसा. ते मुलाखती मधल्या मधल्या जागा भरतो फक्त. हरकत नाही, हरकत. तर परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक मी काय लिहिलंय मी. परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक. माझ्या कादंबरीचं नाव हे परवा संध्याकाळी बदलापूरला उभा असं नाहीये, तर ते संध्या पर्वातील क्षितिजावर उभा व्लादिमीर असं आहे. मला माफ करा, ते सलग 7 तास कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे. त्यातल्या संध्या पर्वाला तुम्ही परवा संध्याकाळी केलं, क्षितिजाला तर कुठे सोडलं माहित नाही, पण व्लादिमीरला तुम्ही बदलापूर केलं. माफ करा, ते मी मनात बरोबर वाचलं. करू नका. चांगली कादंबरी लिहिलेली आहे मी, आणि एकतर आधीच प्रेक्षक नसल्यामुळे मला जरा नाही हरकत नाही. माफ करा, हरकत नाही. तर आपण यांचे किस्से जाणून घेणार आहोत, आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांची मजा घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, शतशः आभार. लेखक म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं, अत्यानंद झाला. तुम्ही घेणार माझी मुलाखत आता. ते बोला. ठीक आहे. तर लेखक कोण असतो? लेखक म्हणजे आजी. आजीवर वाजवण्यासारखं काय होतं? हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. तर लेखक म्हणजे आजी. लेखक म्हणजे आजी. का आम्ही लेखक आजी का असतो? कारण लेखक आजीच्या गोष्टींसारखाच असतो. काय असतं मला सांगा, आजी जेव्हा गोष्ट सांगते तेव्हा तुमच्यासमोर नेमकं काय उभं राहतं? आजी उभी राहते की गोष्टीतलं जग? गोष्टीतलं जंगल. येस.
मामा 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 थांबा थांबा मामा मुळात तुम्ही वाजवताच का आहात आता गोष्टीतलं जगला ते चुकून गोष्टीतलं जंगल म्हणाले जंगल हा त्यांचा एक फंबल होता त्यामुळे तुम्ही मुळात हे बसलेच काय तिथे नाही. यांना आतमध्ये पाठवा ना हो. किंवा यांचे हात मागे कुठेतरी बांधून ठेवा नाही मामा मुलाखतीचा कार्यक्रम आहे राऊजी हा मी तर माझी सांगतो. मुलाखत व्हायला हवी मी सांगतो त्यांना तुम्ही बसा तुम्ही मामा नका वाजवू तुम्ही नाही. मुलाखतीचा कार्यक्रम आहे की नाही हा ते पटकन लक्षात नाही राहत हा 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 नाही बघा तुम्ही हा आनंद घ्या हा. तर मी जे सांगत होतो की आम्ही लेखक हे त्या आजीसारखे असतो आजी साहेब आमचं काय होतं आम्ही आजीसारखे ना त्या गोष्टीमागे दडतो सगळ्यांना फक्त गोष्टीतलं जग दिसतं काय होतं पिढी सरते आजी विस्मरण पावते गोष्टींचा वारसा पुढे जात राहतो समाजातलं चक्र मामा 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 पुन्हा तेच होतंय मामा अरे सॉरी मामा तुम्ही वाजवताय तुम्ही प्रेक्षकांना आवडले मामा प्रेक्षकांना आवडलेलं आहे त्यांना बोला सांगा ना, त्यांना तुम्ही परत ते बोला ना काय वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे का प्रेक्षकांना अरे पण प्रेक्षकांना काहीही आवडतंय मी प्रेक्षकांना- पहिलाच असा लेखक असेल एकदा बोला अरे मी मनापासून सांगत होतो पिढी सरते वा पिढी आजी विस्मरण पावते वा वाजवू नका नाही माफ बस नाही ते मुलाखतीचा कार्य मी पहिला असा लेखक असेल ज्याला वाक्याला वन्स मोर मिळतोय हो मुलाखतीच्या ते सुद्धा नाही बसून घ्या हे नका करू हो. मामा काय होतंय मी जे काही म्हणीन जे काही बोलीन त्याला तुम्ही काहीतरी एक चाल देताय त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला सुद्धा लय लागते आणि मग लय लागते बसून घ्या नाही प्रॉब्लेम काय होतोय हे जे मामा इथे बसलेले आहेत त्यांचा जो एक हा भातचा इथे बसलेला आहे नको तिथे ते वाजवतायत अच्छा. होतंय काय प्रत्येक माझ्या वाक्यावर ते रपाक दुमदुम करतात आणि मग प्रॉब्लेम होतो हेच करताय तुम्ही काय गरज आहे का या रपाक दुमदुमची अरे नका वाजवू ते रपाक दुमदुम नका वाजवू अरे नका वाजवू रपाक दुमदुम नका वाजवू रपाक दुमदुम का मामा हे का वाजवतायत मला सांगा तेच बोलतायत ना त्याच्यामुळे ते वाजवून दाखवत मी फक्त म्हणालो की रपाक दुमदुम नका वाजवू अरे तेच नका बोलू रपाक दुमदुम तुम्ही नका बोलू रपाक दुमदुम तो आता रपाक दुमदुम नाही म्हणणार नाही त्यांना कळतच नाहीये मी शांत हो त्यांना करा म्हणजे त्यांना कळेल की काय वाजवायचं नाहीये हा तुम्ही नका ते केलं त्यांनी ते नका करू हा माफ करा हा तुम्ही प्लीज नका वाजवू आता माझी मुलाखत होतच नाहीये एकतर एकतर ते बोलवा त्यांना येतील मगाशी वन्स मोर ते करत होते आहेत प्रेक्षक आहेत या कोपऱ्यात आहेत आमचे पाहुणे आहेत तिथे. ते जे कोपऱ्यातले पाहुणे आहेत त्या मगाशी पिवळ्या साडीतल्या बाई नाचल्या तेव्हाच ते उभे होते त्यानंतर ते दिसलेच नाहीयेत मला तुम्ही चिडू नका आपला कार्यक्रम छान सुरू आहे तुम्ही बसा मला सांगा असे लेखकांच्या मुलाखती कमी होतात असं हो पण मग माझं तेच म्हणणं आहे की चांगलाच प्रश्न आहे हा की लेखकांच्या मुलाखती कमी होतात चांगला प्रश्न पण आता जर एका लेखकाला या रंगमंचावर बोलवलेला आहे आणि हा एक दुर्लभ योग जर जुळून आलेला आहे तर त्याची अनुभूती आम्ही घ्यायला हवी की याची काय गरज आहे मामा तुम्ही काय बोलले आता मी काय वाजवलं ऐका बरं काय आहे हे दुर्लभ योग ढोलकीमध्ये पण आहे, दुर्लभ योग दुर्लभ योग परत दाखवा तुम्ही करा योग तुम्ही करा अजून काय बोललात तुम्ही दुर्लभ आणि काय बोललात तुम्ही मी दुर्लभ योग असं म्हणत होतो की मला त्याची अनुभूती घेऊ द्या अनुभूती
वा 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 मामा मामा क्या क्या बात है रसिको क्या बात है हे खरे शिंपल्यातले मोती आपल्याला सापडलेले आहेत. मी काय समुद्रातलं प्लॅस्टिक आहे? मला पण शिंपल्यातला मोती म्हणूनच बोलवलं होतं ना. अचानक मी किनाऱ्याला लागलेलं प्लॅस्टिक आहे का? नाही 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 पण माझी मुलाखत आहे का नाही का? मी तुम्ही जाऊ. तुमची मुलाखत आहे. अरे माझीच मुलाखत आहे. सॉरी माझी सॉरी इरफानची मुलाखत आहे. हो 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 रसिक हो इरफानची मुलाखत आहे. नाही रसिक हो इरफानची मुलाखत आहे, जो एक अमराठी लेखक आहे, पण मराठीच्या प्रेमापोटी वाङ्मयात रस घेऊन तो कथा कादंबऱ्या लिहितो तो इरफान. हा हा रसिक हो अमराठी नाही नाही रसिक हो इरफान जो अमराठी आहे. हा 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 रसिक हो इरफान मराठे. कोण इरफान मराठे? जरा गडबड होते, मी 7 तास गेले हे करतोय ना, त्यामुळे मला कळत नाहीये. रसिक हो इरफान. रसिक हो इरफान. हा हे जे शिंपल्यातले मोती आहेत ना ते अडकलेत तुमच्या. हा नाही माफ करा, ते थोडे ते सलग 7 तास करतोय त्यामुळे आहे. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. माझी मुलाखत आहे तर ती घ्या. हो हो तर रसिक हो इरफान. हा तर लेखक इरफान. गुड. ॲज ए लेखक म्हणून तुम्ही मला सांगा, तुम्ही लेखक कसे झालात? गुड क्वेश्चन. मामा थांबा मामा मला बोलू द्या. एक चांगला प्रश्न आहे हा. हा तर माझ्या शैशव अवस्थेत मी अनेक दुःख जवळून पाहिली. गरमागरम शिजवलेलं अन्न, ते उकिरड्यावरचं खरकट, यात दुभागली गेलेली, यात भरडली गेलेली मी समाज व्यवस्था पाहिली. हा जो दुःखाचा रोमॅन्टिसिझम जो आहे तो माझ्या धमन्यांमध्ये पार आतपर्यंत घुसला. तो मला माझा आक्रोश वाटला, त्यांचा दाह, त्यांचा क्षोभ मी कागदावर उतरवला. आणि माझी लेखणी त्यांचा टाहो झाली. माझी लेखणी त्यांचा टाहो झाली. त्यांचा नाही माझा टाळो फुटायची वेळ आली आहे. मामा थांबा. सुपर हिट. बघूया मोत्यांबद्दल आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसादा. तुफान, धुवाधार. सगळ्यात आधी मोत्यांच्या आधी 3 शिंपल्यांचं कौतुक करायला हवं. अभिजित पवार, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. वा वा वा. असे शिंपले असतील तर प्रत्येकाला मोती व्हावंसं वाटेल आणि कितीही वर्ष त्या वाळूत लोळावंसं वाटेल असे शिंपले आहेत आपल्याकडे. मला थ्रूआउट एक भीती वाटत होती. मी अख्खं स्किट चालू असताना अधूनमधून इकडे पाहत होतो, जर आपल्या वाट्याला बाबा आणि श्याम जर असे असले असते काय झालं असतं आपलं. पण आपल्याकडच्या म्युझिशियन्सना सुद्धा कधी थांबायचं आणि कधी वाजवायचं हे कळतं, त्यामुळेच प्रत्येक स्किट वाजतं. वा वा. अफलातून ऑब्झर्वेशन होतं. ओमकार, बने आजकाल बरेचदा तू बोलण्यापेक्षा वेगवेगळ्या तुझ्यातल्या किड्यांनी स्किट वाजवतोयस आणि ते इतकं वाजवतोयस की क्या बात आहे. म्हणजे तुझा हात सॉलिड आहे ढोलकीवर रे. ओमकार भोजने, तू ठार वेडा आहेस. ठार म्हणजे त्या शिंपल्यातले शोपीस नकोच्या पुढच्या ओळी आहेत ना, सूरही तू तालही तू, तसं आहे तुझं. सगळं आहेस तू, सगळं अफलातून. ओमकार राऊत, बोला अशी मुलाखत सुरू होते. बोला अशी माझी जर का अशी मुलाखत सुरू आहे मी निघून जाईन. फार कमी जागा होत्या तुझ्या वाट्याला, पण फार उत्तम वाजवल्यास तू. पृथ्वीक अफलातून बेरिंग होतं. अफलातून. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स.
एकतर बॉईज ऑफ MH जे आहे आज सगळ्या ऑल बॉईज आहेत, मजा आणलीत बॉईज. आय एम प्राऊड ऑफ यू. वा 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 वा, बढिया. मंडळी, माणसानं शब्द खूप जपून वापरावेत असं म्हणतात. आज याच गोष्टीचा अनुभव घ्यायला इथे येणार आहे फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे आणि त्याच्यासोबत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे दादा टीम, फायनली आपल्या नाटकाचा आज 500वा प्रयोग होतोय. टीम, अचानक घडलंय सारं, कुणीतरी बघताय खरं, हिप हिप हुर्रे. टीम, अचानक घडतंय सारं, कुणीतरी बघताय खरं, हिप हिप हुर्रे. टीम, अचानक घडतंय सारं, कुणीतरी बघताय खरं, हिप हिप हुर्रे. ऐक ना खांड्या, नुसतं हिपी पुरे बोल ना यार. हे टीम अचानक घडते सर मीटर मध्ये बसत नाही रे. हिपी फुर्रे आणि टीम ह्याच्यामध्ये अख्खं नाटक बसतंय, तुला माहितीये का? एवढं कोणी असं नाटकाचं नाव ठेवतं का यार खांड्या? तुला माहितीये लोक आपलं नाटक बघायला येतात ना, ते सांगतात अरे ते नाटक बघितलं का गौरवचं, अचानक असं बोलतात ते. हा, मधलं काय बोलतच नाही. बोल रे बोल, माझ्या भावा लीड ऍक्टर आहेस तू. अरे अभिनंदन, 5वा प्रयोग. आपल्या नाटकाचा 500वा प्रयोग साजरा होतोय. Yes. ऑल सेट. चेतन Yes. कुठे? बरं, ladies- इंटरव्हलला ते गेस्ट येणार आहेत, त्यांचा सत्कार बित्कार करायचा. चला चला आवरा, मी पहिल्या Okay, बेलचा. okay, पटकन आवरा, चला. अरे गौऱ्या, अरे ही लीड नाटकाचा 500वा प्रयोग हा? कसं वाटतंय? ठीक आहे, त्यात काय एवढं नॉर्मल आहे. भारी वाटणार. हा, भारी. अरे चोल रे ओंक्या, ऐक माझं, आपण नट आहे, आपण आहारी जायचं नाही, कळलं? म्हणजे ऐक, मी तुला यशाचा मल्लमंत्र सांगतो. काय सांगतो? तुला तर माहिती आहे ओंक्या मी किती फनी आहे. मला 2-2 मिनिटाला कॉमेडी करायला आवडते. गौऱ्या आपलं गौऱ्या सहज आहे. गौऱ्या, चुकलास तू. तू मूलमंत्राला मलमूत्र म्हणाला, राहू दे, नको आता ते कळ. सांग सांग काय. हा. तुला कळलं ना मला काय म्हणायचं आहे? हे बघ, लक्षात ठेव, हा. मी आज इथपर्यंत का पोचलं माहितीये का? का? कारण मी स्वतःला ना कुठे अडकून नाही घेतलंय. हो, नटाला आहे ना हो बोलण्यापेक्षा नाही बोलता आलं पाहिजे, आणि धावण्यापेक्षा थांबता आलं पाहिजे. जो करेक्ट ठिकाणी थांबतो ना, तो खरा यशस्वी नट. खरंय गौऱ्या. हा, मग अरे तुला सांगू का, आता 500वा प्रयोग आहे ना, हाच परफेक्ट आकडा आहे माझ्यासाठी. थांबलं पाहिजे मी. हो, मला सांगायच्या पुढे काय होणार आहे? गौऱ्याच्या नाटकाचे 500 प्रयोग, 1000 प्रयोग, 1500 प्रयोग. पुढे काय, त्याचा काय उपयोग होणार आहे? समीर चौगुले पण सांगतो त्याच्या मुलाखतमध्ये, मी माझ्या नाटकाचे 5500 प्रयोग केलेले आहेत. शेवटी काय करतो, स्किट, ते पण कोणाबरोबर? गौरव मोरे बरोबर. बाय द वे, फिन्स्टाला माझे फॉलोअर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत. असो, मुद्दा भटकरला आपला. मी काय म्हणतो पण, हे मेकअप रूमचे स्पीकर बंद केले पाहिजे, ऑडियन्सचा आवाज. आपला मुद्दा भरकटतोय. बरोबर आहे ना? मला काय म्हणायचं आहे, आता नाटक पिकलाय ना, आताच नाटक सोडलं पाहिजे मी. तुला सांगतो ना, जर आता मी नाटक सोडलं ना, तर बाहेर चांगला मेसेज जाईल. म्हणजे काय काय नेमकं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे बघ ना, आता रोज मी तेच करतो ना, येतो कॉमेडी करतो, पंचस मारतो, तेवढंच. नवीन काय घडते का माझ्या आयुष्यात? जर मी बाहेर गेलो तर नवीन संधी येईल माझ्याकडे. कळलं का? अरे यशाच्या शिखरावर असताना माणसाने तिथंच थांबलं पाहिजे. ये बात, तरच नवीन क्षितिज तुम्हाला बोलवेल. येस येस येस. काय बोलला रे गौऱ्या? आणि क्षितिज मला खुणावत आहे. हो 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 गौऱ्या, या बात. गौऱ्या, अरे खांड्या, तू थांब. हा? नाटक सोड तू. ए खांड्या, अरे नाही गौऱ्या, खरं सांगतो, नाटक सोड. अरे भाई मी असंच बोललो, लगेच तुझा बीपी पिलो आहे ना भाई. अरे वेडा आहेस मी का? काय नाटक आता सोडणार आहे? येडा आहे का? आता भरपूर. मला तुझं म्हणणं पटलंय. तू नाटक सोड. ओंकार यार, आपण एका प्रतिभावान नटाला इथे अडकवून ठेवलंय. एक मिनिट, कोण प्रतिभावन? अरे तू तू गौऱ्या. मी? गौऱ्या, सोड. चल ना खांद्या यार, बस काय यार. ए भाई चल, बेल दे, चल लवकर बेल दे. तुला सांगतो, डिरेक्टरचं नाटकाला आले ना, जाम टेन्शन येत आहे. ऍडिशन घेता येत नाही ना यार, ऍडिशन घेता येत नाही. मग तू पौराणिक नाटकात ऍडिशन घेतो, हाच विनोद आहे म्हणजे. खांद्या भाई, आज आपला 500 प्रयोग आहे. हिपी फुर्रे, ती अचानक घडते हुर्रे असते रे. एक मिनिट. काय? हे पम्या, पम्या. हा दादा, सांग ना मला काय म्हणून. हा दादा, लवकर 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 लवकर. दादा, हा
दादा साऊंड चेक झालं आणि म्युझिक ट्रॅक पण चेक केले दादा, सगळे ओके आहेत. दादा कॉंग्रॅट्स. दादा मला खूप भारी वाटतंय, आपल्या नाटकाचे 500 प्रयोग होत आहेत आणि त्याचा मी टेप आहे दादा. कॉंग्रॅट्स दादा. अरे ठीक आहे ते मला सांग, वेगवेगळं गौरवर किती प्रेम करतोस? गौरव दादावर? हा अरे गौरव दादा इथे आहे, ए इथे आहे. गौरव दादा इथे आहे, खूप प्रेम आहे आपल्या गौरव दादावर. याला समजून एक मिनिट गौऱ्या. याला समजून ठेव. गौऱ्या गौऱ्या ही रिएक्शन याला समजून ठेव. गौऱ्या ये कौन सा रिएक्शन होता है ऐसा? सॉरी ओके I'm a lead, यार. कूल डाऊन बाबा, कूल डाऊन. मला सांग बस तू बस पम्या, ए पहिला हा मेकअपचा माईक बंद कर बरं का. सगळ्या प्रेक्षक रूम पम्या मला सांग, गौऱ्यावर तुझं प्रेम आहे? हो दादा, गौऱ्यासाठी काय करशील? काय पण करेन. हा? गौरव तुला भूक लागली आहे काय? वडापाव आणून दादा, मी वडापाव पम्या, घेऊन- पम्या, पम्या. आपल्याला वडापाव काय. गौऱ्याचा रोल करशील? हा? एक मिनिट गौऱ्याचा नाटकातला रोल करशील का? खांड्या यार रे. मी हे बघ, आपल्या भावाला क्षितिज खुणावतंय, आपण त्याला मोकळं करूया. गौऱ्या जर वरती गेला तर आपल्याला अभिमान वाटेल ना त्याचा. अरे खांड्या मी सहज बोललो होतो ना यार. तू कशाला एवढा मनावर घेतो? मी सहज बोललो होतो यार. दादा मी करेन गौरव दादाचा रोल. हो हो दादा, मला सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत, मी ह्याचा पण रोल करेन दादा. ए बाबा गप्पो काय, मी नाही जाते कुठे, मी इथेच आहे सर. ए डन. हा हा दादा करेन. गौऱ्याचा रोल तू करणार. थँक्यू दादा. जरा 2 मिनिटं बसेल दादा. खांड्या यार नाही. मी सहज बोललो. तू एवढं काय मनावर घेतो यार? अरे नाही गौऱ्या, अरे मी मला- कसं तुला माहित ना मला बोलायची सवय यार. गौऱ्या मला खरंच तुझं म्हणणं पटलं. खांड्या यार धावताना थांबण्यातच खरी मज्जा आहे. कोण बोलला रे? कोण बोलला? कोण? तुला सांगू का, मला तर ऊर फाटोस्तोवर धावायचं आहे. गौऱ्या ऐक, गौऱ्या मला थांबायचंच नाही. ऊर फाटोस्तर किंवा मी थांबणार. गौऱ्या, तुझं म्हणणं मला अरे आय एम आर्टिस्ट यार खांड्या. गौऱ्या मला सगळं म्हणणं पटतंय तुझं. मग ए पम्या, पण एक मिनिट, तू 500 प्रयोगानंतर नाटक सोडणार नाहीस ना? दादा मी 2 वर्ष थांबलो, हेच खूप आहे माझ्यासाठी दादा. दादा मुळात मला हे पटतच नाही. मला असं वाटतं की प्रयोग करतच राहावं. 500, 1000, 1500, 2000. मुळात रोज करणारी गोष्ट आपण रोज नव्याने कशी करतो ते मला महत्वाचं वाटतं दादा. अरे हा वेगळा आहे. खरंच कोण हा वेगळा आहे? हो. अरे मधल्या वेळेस दुसऱ्या नाटकाला जाऊन येतो. हा कसला वेगळा आहे? ए तू अरे 2 मिनिटं गप्पच ना यार. दादा तुझा रोल भाग्य माझं. 2 मिनिटं थांबशील? हा तुझा भाग गंगाधर कुठला? खांडा ऐक ना खांडा. चेतना मेरे डार्लिंग, चेतना डार्लिंग. बरं झालं तू आलीस यार. ऐक ना काय खांड्या बघ ना येडा झाला यार. काय बस मला नाटकातनं काढतोय आणि माझ्या ऐवजी पम्याला घेतोय. बघ यार. काय हा सांग त्याला, बोल. तुझा रोल पम्या करणार आहे? बोल त्याला. कमाल. तू काय येडी झालीस का ग? अगं मला नाटकातनं काढणार आहे, त्याला घेणार आहे. सुपर काय बोलतेस? अरे काहीतरी नवीन बघायला, नवीन करायला मिळेल ना. एक्झॅक्टली. गौऱ्याचं हेच म्हणणं आहे, नाविन्याची कास धरली पाहिजे. गौऱ्या आय एम प्राऊड ऑफ. करेक्ट आहे, ठरला आता. अरे ऐक ना, कुठली नाविन्याची कास काय ते? अरे मी कधीतरी कुठेतरी वाचलं होतं, ती वाक्य फेकली इकडे, संपला विषय. हा? ऐका ना, तुम्हा सगळ्यांना प्रयोग झाल्यावर बघतो. आता प्रयोग करूया. चल रेडी होऊया. एक मिनिट, कुठला प्रयोग? आता 500 आहे ना. अरे गौऱ्या, हा तू आत्ताच क्षितिजला भेटायला जा. हे चल कपडे काढायचे. एक मिनिट ऐक ना. कपडे काढ. ए गौऱ्या डिरेक्टरचं ऐकायला पाहिजे. डिरेक्टरचं ऐकायला पाहिजे. आणि जास्त होतं तुला वाटत नाही काय? गौऱ्या असं नको. ठरलंय. कांटे आहे बघ, डायरेक्टर आहे म्हणून तू. गौऱ्या हा बघ. तुला सांगतो नंतर गंगाधर, तुला नंतर बघतो मी. थांब. देवीची म्हणजे पता तुला नंतर खातो. गोल गोल फिरताना जसा आवाज येईल ना, ते तुझ्यासोबत होईल बघ आज. एक मिनिट, कपडे काढतो तू माझी खांडा यार. गौऱ्या सगळं होणार. हा ए पम्या, होतोय ड्रेस. दादा एकदम परफेक्ट झालाय. वाव, सुपर. कपडे घातले. डायलॉगचं काय? कोण हसतं रे? कोण हसतं रे? डायलॉगचं काय बोलल्यावर कोण हसलं? नाही मला वाटतंय गौऱ्या, डायलॉगचं काय ह्या तुझ्या डायलॉगला स्वतः डायलॉग हसलाय. नाही एक पम्या, हा व्हॅलिड प्रश्न आहे. माझ्याकडे बघून बोलत आहे खांड्या. डायलॉगचं कसं काय करायचं?
दादा मी 500 प्रयोग टेपऱ्या म्हणून काम केलंय. मला सगळ्यांचे डायलॉग येतात. दाखव बोलून. थांब ना गौऱ्या. सहस्त्र आकाश गंगेच्या तरंगाखाली उलगडणारे हे जे तरंग आहे ते अज्ञात आणि अनाकलनीय आहेत. जसं हिचं सौंदर्य अज्ञात आणि अनाकलनीय आहे. वा वा वा. पराक्रमातून जसे पुंकेसर बाहेर पडतात तसंच हिच्या केसामधून बाहेर आलेली लट मला खुणावते. हे असं हिचं सौंदर्य आहे. बरोबर आहे दादा? हा डायलॉग नाटकात बोलायचो. तेच आहे गौऱ्या. काय 499 प्रयोग झाले, हा डायलॉग तू बोललाच नाहीयेस. काय सांगतो हा डायलॉग? तालमीतच उलगडलेला उघडे पडले असं म्हणून हसत हसत विंगेत गेलास तू. अरे क्या बात आहे यार. पण खाणे पम्या काय डायलॉग बोललाय. पम्या कमाल डायलॉग घेतलास ग. अरे एवढं खतरा कसं काय घेतलं बेने? मी काय म्हणतो माझ्याकडे बघून परत आला बे तू. पम्या सुपर. काय बोललायस यार डायलॉग. काय डायलॉग बोलला पम्या. तुला आजच्या पार्टीला माझ्याकडनं 2 पेज एक्स्ट्रा. एक मिनिट सर पार्टी बद्दल कोणी काही बोलतच नाहीये पशा. येस 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 मी सगळं सांगणार मी सगळं सांगणार. पार्टीमध्ये कोणी काय बोलत नाही पैशा. आली मोठी मी सांगणार आहे बघा. धबधब्याखाली आंघोळ करणारी. ऐक आपली ऐक 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 एक सेकंड. आज 500व्या प्रयोगानिमित्त मला इथे गुड न्यूज जाहीर करायची. गुड न्यूज. आपण येत्या डिसेंबरमध्ये आपलं नाटक घेऊन अमेरिका दौऱ्यावर जातोय. अमेरिका दौरा. पम्या हा दादा. पहिली इंटरनॅशनल टूर ना. इंटरनॅशनल टूर. दादा मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे दादा. आणि हे सगळं दादा गौरव दादा तुझ्यामुळे दादा. मी विमानात पहिल्यांदा बसणार आहे दादा. कशा यार अमेरिका अमेरिका पशा. WW बघूया ब्रॉक लेसनर मग नाटक पाहतोय. डोळे खालून बघ ना यार तू. एक सेकंड गौऱ्या यार असं काय करतोयस. आता ठरलं ना तू नकोय ते अडकूस बाळा. गौऱ्या तुला क्षितिज खुणावतंय. खांड्या एक विचारू का तुला. क्षितिज म्हणजे काय? कोण क्षितिज मला नाही माहिती. मला फक्त एकच क्षितिज माहिती आहे. क्षितिज पटवर्धन. दुसरं कोणच नाही माहिती यार. खांड्या यार गौऱ्या तुझा ऐक माझं. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार 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 नमस्कार. आपण मी पत्रकार जाज्वल्य निखिल टाइम्स कडून आलोय. नाही ते उलट असेल. मी पत्रकार निखिल जाज्वल्य टाइम्स कडनं आलोय. कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. मला मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायला आला. मुलाखत मी देणार. आता जर कोणी मध्ये मध्ये फडफडला लक्षात ठेवा. 500 प्रयोग मी गौरव मोरे लीड. नाही आम्हाला असं कळलं की 500वा प्रयोग तुम्ही नाही तर प्रथमेश करणार आहे. त्यासाठी आम्ही मुलाखत घ्यायला आलोय. अरे अजून आमचं मेकअप रूम मध्ये ठरतंय पण बाहेर मीडियाला कळलं सुद्धा. जाज्वल्य तुझी जाज्वल्य ना गुडघ्यान ठेचीन मी. लक्षात ठेव. मी बेकार आहे. ती मशीन बघितलं मिरची कांड मशीन धपटाक तुला कळायचं नाही. कळलं. जाज्वल्य टाइम्स भाप करून जाशील. एवढा मुद्दा करशील. तुला आल्याला कळलं की कांडा यार घेणार मला नाटकामध्ये. कांडा यार मी मस्करीमध्ये बोललो यार. तू एवढं बोलायला घेशील का यार. मी तू उकसवला मला. गौऱ्या अरे तुझं का मस्करीत घेऊ आम्ही. तुझं बोलणं सिरियसली घेतोय. ऐक गौऱ्या ऐक माझं ऐक ना भावा. तू यात नको अडकूस. तू आणि तुझं क्षितिज बाहेर जाऊन करिअर सेट करा यार. नको इथे पम्या माईक जरा चालू आहे का. मला एक अनाउन्समेंट करायची. नमस्कार रसिक हो. दम करतोय. आजच्या आमच्या 500व्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आजचा प्रयोग आम्ही एक जरा वेगळा प्रयोग करतोय. आजच्या या 500व्या प्रयोगापासून आमचे प्रमुख कलावंत गौरव मोरे हे नाटकात नसतील. धन्यवाद. आणि त्याऐवजी गेले 499 प्रयोग आमची संगीत संयोजनाची जबाबदारी पार पाडणारे आमचे बॅकस्टेज कलावंत प्रथमेश शिवलकर ही ते भूमिका करतील. त्यामुळे मंडळी आजपासून तुम्हाला आमच्या नाटकात गौरव मोरे हे दिसणार नाहीत.
थांबलाय काय बेंच लावलाय बाहेर मी नाही म्हणून. त्यांना कसं कळलं बँकवाल्यांना की मी नाही म्हणून? मुद्दाम चाललंय काढ्या सगळं यार. ऐक ना काढ्या तुझ्या पाया पडतो यार. मी 500 काय मी 5,000 प्रयोग करतो प्लीज. मला मी मस्करीत बोललो नाही. या, मला सगळं कळलंय बाबा. गेले 499 प्रयोग जे आर्टिस्टना मास दाखवते ना, माझ्यामुळे नाटक चाललंय, माझ्यामुळे सगळं घडतंय नाटकात, माझ्यामुळे नाटकाला बुकिंग आहे. भावा एक गोष्ट लक्षात ठेव, नाटक मोठं असतं, नाटकापेक्षा कोणी मोठं नसतं. अरे पण मी असंच बोलायचं काढा यार. पम्या करशील ना? हा, Done आहे ना सगळं? हा, दादा, करेन. जरा त्यांना इंटरव्ह्यू, तुम्ही इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू घ्या. हा येस येस. कसं तुम्ही मित्र आहे यार. तुमच्यापेक्षा ना मेलेलं बरं आहे यार. खरं सांगतोय. जा तिकडे चल दोघांनी निघा साईडला. तुम्ही लोक मला घेणार नाही नाटकात ना. कन्फर्म मला काढलंय ना? कन्फर्म आहे खांड्या. तू बोल कन्फर्म आहे, मी काहीच बोलणार नाही. हो. हीच आपली 14 वर्षाची मैत्रीण ना. काढलं ना बघ. आता नवीन नाटक करतो का ना बघ. छोट्या काकांना सांगतो, त्यांनी मला परवा फोन केलेला. त्यांच्याकडे नवीन नाटक आहे. हॅलो छोट्या काका. हॅलो. हा गौऱ्या बोलतोय. हा बोल ना गोड्या. काका ते तुम्ही नवीन नाटक आणलं होतं ना, मला बोलले गौऱ्या करशील का? हा ते नवीन नाटक मी रेडी आहे करायला. अरे नाही, त्याचं काय झालं माहितीये गौऱ्या? हा अरे ते नाटक मी ना क्षितिज झारापकरला घेऊन करतोय. हा पण तू फोन केलाच बरं झालं. नाटकाला या परवा त्याचा मुहूर्त आहे. चल ठेवतो. कोण लोक आहेत मी तुम्ही? कोण हा क्षितिज आहे यार? तो माझ्या वाटायला लागला यार. बेकार क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हीच करायला घेऊन नाटक मला करायचं आहे. क्या बात है, कडक परफॉर्मन्स. एक नंबर, लई मज्जा आली आम्हाला. मस्तच. प्रसादा वा, क्षितिजा पलीकडचा परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. गौऱ्या, जितकं तुझं धोतर खाली घसरत होतं तितकाच परफॉर्मन्स वर जात होता. मजा आली. अफलातून एनर्जी होती, अफलातून गिव्ह अँड टेक होतं. आणि तू आणि पशा जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा धुमाकूळ घालताच, वादच नाही काय. खूप मजा आली. प्रथमेश, ओमकार, चेतना फार गोड दिसतेस आणि फार मस्त परफॉर्म केलंस. मजा आली, खूप मजा आली. आणि काही खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की कधीही कलाकार मोठा नाही, कलाकृती कायम मोठी असते. कलाकृतीमुळे कलाकार मोठा होत असतो. कलाकारामुळे कधी कलाकृती मोठी होत नसते. कलाकृतीच मोठी असते. आणि हे सगळ्यांनी आपण आपल्या रक्तात भिनवायला हवं, इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. मंडळी, विनोदाचा अचूक पत्ता ठाऊक असणारे विनोदवीर आता इथे येणार आहेत एका हॉटेलच्या पत्त्याची गोष्ट सांगायला. बघूया काय घडतंय. मोरेनू, हो मोरेनू. काय रे? जरा बाजूला वातावाय. का? माझा हात व्हायब्रेट होतो माहिती आहे ना मधीच. भीती कोणाला दाखवतोस? तुला. मला दाखवतोस? मला? ह्याला काय झालं? अरे कोण राक्षसा, या पशुपती राजाला तू घाबरवतोस? असा समोर ये, तलवारीने मी तुझे तुकडे तुकडे करून टाकीन. ह्याच चुकतं तुझं. काय चुकलं? हे कुठं पण काय पण आणि कधी पण करतोस ना, म्हणून बायको तुझी कुत्र्यासारखी किंमत करते. मी याला फुकटचा काय पण करतो. एवढा जर नमनातला राजा करावासा वाटतो तर पोरांना सांग राजा द्या म्हणून, करतील तुला. अरे मी लाख करीन. मग पण नमानाचा सीजन असतो ना, मग त्या गावातली सगळी पोरा संत्री घेऊन दारात उभी असतात का नाही. जो 2 संत्र्यावर माझं मन वळवतात काय. आणि मी पण काय कमी काय, मी लगेच हुरलून जातो काय, समजलं? हो लगेच माझ्यातली गवदन उभी राहते. पण काय पण म्हण, नुसता उभी नाही करत, गाजवून पण टाकतोस का? मग उगाच नाही, खरी गवलन समजून त्या चांदोरकरांना तुला जालीत वाढला आणि नंतर गंडवून घेतला स्वतःला. नंतर 4 दिवसांत जो तापान फनफनला होता. अरे फनफनेल नाही तर काय तापान. बँकॉक समजून बदलापूरला उतरल्यावर माणूस गांगारणारच ना. राम राम. हा राम 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 राम. हा सॉरी, आम्ही अरुण कदम.
त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आता कुणाचं असतं नशिबारून कदम होण्याचं. सॉरी कशाला बोलायचं? नाही नाही म्हणजे मी अरुण कदम आहे म्हणून सॉरी नाही म्हणलोय. मग काय झालं मी तुमच्या मध्ये घुसलोय ना, तुम्ही डिस्टर्ब झालोय म्हणून मी सॉरी म्हणते तुम्हाला. अरे कोकणातला माणूस गजाली मारताना आणि माशाचा कालवान खाताना कोण डिस्टर्ब करील तो होलपटवून टाकू काय जमायला. पाहुण्यानु गावात नवीन दिसताय आलोय मी. कुणी कंटाळून सोडला ना इकडं की स्वतः झाला वाय? आयो कोण कशाला सोडतोय कटाळून. नाही. मी स्वतःच आलोय. होय ना? काय झालंय माहितीये का, पाहिजे. एसटी स्टँडला मी उतरलो आणि म्हणलं आता काहीतरी खावं. बघतोय तू वडापावचं हे मिसळचं हे नारळ सोलतायत. आईला म्हणलं दुपारचं जेवण मग हे कोकणात कसं मस्त जेवायला पाहिजे म्हणून आपलं पुढं आलो. जवळजवळ 1 तास झाला हॉटेलच सापडत नाही हो. इथं जवळ कुठं मस्त खायला आहे का हॉटेल? हॉटेल आहे म्हणजे हे हॉटेल हॉटेल हाय नाही कशी हॉटेल बरी जाय पहिल्यासारखी हॉटेल आता राहिलीत कुठे. तो सगळीकडे फेसल का नाही काय समजली. हे बरोबर. नाही नाही बेसालचा विचार करायचा मी मनस्थितीतच नाही आहे. म्हणजे एकदा का मला भूक लागली का नाही मला काही सुचतच नाही हो. नाही बरोबर आहे पण तुम्ही कोकणातून जेवताव कशाला. हॉटेलात जाऊन जेवायचं नाही. तुम्ही माझ्याकडे बघा बघा याच्याकडे बघा. बघा माझ्याकडे बघा बघितलं. हो मी हॉटेलमध्ये जेवत नाही म्हणून मी काश्मीरच्या पोरांसारखा लाल बुन दिसतो का नाही. सफरचंदासारखा काय नाही कळलं. नाही कळलं आपण स्वतःच्याचा नाही कळला. आता समजून सांगायला लागेल. त्या लालबुंद म्हणजे लाल दिसतो ना. तर गावात जेव्हा कोजागिरी असते ना तेव्हा केसर म्हणून ह्यालाच बुडवतात दुबा. एवढ्याचा नाकडू घेतात आणि असा जो त्याला ढवलून काढतात सगळे. मग असा भिजतो. भिजल्यानंतर त्याला बाहेर काढतात आणि रश्शीवर वालेट टाकतात. काय पण काय सांगतोस त्याला. आता तू सुरुवात केलीस पण मी आपली सुरुवात केली काय बोलतो. आणि काय रे बसाडे इकडे काय झालं. हा कोण कुठला रस्त्यावर जा त्याला काश्मीरचं सिक्रेट एकदम रस्त्यावरच नाही बरं का मी सांगतोय. तुम्ही आपल्या चालत उंडगत माझ्या समोर आलात म्हणून मी आपल्या रस्त्यावर जा. काय झालंय की बराच वेळ झाला म्हणजे आता परत मागं गेलो का नाही मग परत खायला भेटणार नाही. जवळजवळ 2 तास होतील. म्हणजे इथं कुठं अगदी थोडंसं खायला हॉटेल भेटलं तरी मला सांगा. इथं आहे का कुठं जवळ असं जायचंय का असं हे मला जरा तेवढं सांगा. नाही नाही सांगू नको. काय हे बघ नाही मी सांगायचं नाही सांगू नको. काय मी तुला पण पाप करून देणार आणि मी सुद्धा पाप करणार नाही. पापासारखं पाप म्हणजे एक मिनिट काय कसलं पाप बनताय तुम्ही. म्हणजे आता आम्ही तुम्हाला हॉटेल सांगितलं आणि तुम्ही जाऊन तिथं खाल्लं विष बाजाली मेलं तर पाप डोक्यावर घेणार को. अरे एकदम असं कसं एकदम अचानक विषबाध होईल मला. ऐका तुम्ही माझ्या आज घरी जेवायला चला. आज घरचं जेवण जेवा माझ्याकडचा. मग तुमच्या घरी अयो चालेल चालेल म्हणजे हा या की मग. मी माझी बायको माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे. पटवून गाडीन तिला तो नाही म्हटली ते. फोन लाव. नंबर सांगा. 982095. तुम्ही काय खुलं झाला वाय काय घरी कोणाच्या ह्याच्या जाता वाय ना. मग तू तुझ्या बायकोला लाव. त्याच्या बायकोचा फोन कुठे घेतोस आहे. बरं झालं फोन नाही दिला. 12 नंतर चॅटिंग करायची सवय आहे त्याला. हा जेवण झालंय काय नाही अजून मग करतेस का एवढा वेळ. जरा एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण कर. सांग कशाला म्हणजे कोण जेवायला येत आहे. कावला घेऊन येतो पिंडावरचा. मी भिकाऱ्याला जेवायला घालले तर कुत्र्याला जेवायला घालीन. तुला काय करायचं. हॅलो ऐका काय झालंय नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही मला कुत्रण भिकारी बोललाय. ऐका पटण्यासारखं बोलल्यावर थोडा त्रास होतो पण समजून घ्या. आणि तुम्ही बोलायला लागलाय हा मी त्याला जेवायला घेऊन येतोय. हा तो लाचार आहे बोल. त्यांना लाच सोडला नाही तो येतोय जेवायला. काय करतेस बोल. तो जेवण बनव जेवण. हॅलो मी लाज नाही सोडली. मी काम करतो. मी इथनं जातो. मी इकडे कशाला जाता वाय. भूक लागली मला. कोकणात आला वाय तुम्ही. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा ओपन होणार लगेच. टेन्शन कशाला घेता वाय. तुम्हाला जाम भूक लागली. काय तुम्ही आता ना सावत्याच्या हॉटेल जो उभं असायला होतो. सावत्याकडे चांगलं जेवण मिळेल. चांगलं जेवण म्हणजे
ओ तोंडात ना बोट काढणार ना एवढा चविष्ट जेवण आहे त्यांच्याकडे हा ना? बरं होईल, बरं होईल. तांदळाची भाकरी म्हणू नको बांगड्याचा रस्सा हा मटण हा फलफलीत भात. भात कोली मिळ सगळं माझं मीठ मिरची सगळं कांदा लिंबू सगळं आणि कोकमाची कढी पण मिळते का नाही अयो तिकडे? मग तुम्ही बोललाय नुसतं तोंडाला पाणी सुटले हो. सुटणार का जाय मला फक्त सांग कुठं हे सावत्याचं हॉटेल? तुम्ही आता आले हो कुठनं कोल्हापूरनं. एक काम करा असं डेपोत जा सावंतवाडी कोल्हापूर गाडी पकडा आणि कोल्हापूरला उतरा तिथंच मांग सावताचं हॉटेल आहे असं आहे अरे तुमच्या माईचं टकूर हाणलं तुमच्या. कोल्हापूरला चालूय ना मी. तिथं जेवायचं तर मग माझ्या घरी जेवू नसतं का नाही? सावत्याच्या हॉटेलला मी कशाला जेवू? हे तर कोकणात आलोय का नाही तर हिथलं कुठं आहे काय मला हे तर सांगा. हिथं कुठं मला भूक लागली नाही, तुम्हाला बरोबर कळत आहे, कसं नाही? बरोबर मला भूक आहे. लागली. नाही, भूक आणि व्याकुल हे जायचं बघा तुम्हाला जमत- एक मिनिट मी जातो इथनं. नाही हॉटेल आहे हाय, कुठे करमरकराचं हॉटेल आहे ना त्याचं चांगलं जेवण भेट कुठे तेवढं सांगा. नाही तो पण नाही म्हणजे काय झालं त्याचं करमेरकरांचं हॉटेल नाही काय? बंद झालं कधी माहित नाही तुला नाही बुवा ती चपात्या लाटायला बाई यायची ती हा, तिचं काय? तिला करमेरकरला पण लाटला आतमध्ये नाही तो करमरकर आहेच तसा मला तिची माहिती लपडी पण दोन चार ऐका ना, होती. हे करमळकर मरू द्या. सरमळकर असेल ना कोणी. नाही एक पावस करायचा भोकड आंब्याजवळ पावस करायचा नाही त्यानं हॉटेल कधीच बंद केलं होय काय व, पण आता त्याला किराणा मालाचं दुकान टाकलं होय काय? ते तिकडे तांदूळ आणि डाळ मिळते हा. पाहुण्यानु तुम्हाला तांदूळ आणि डाळ चालेल अरे दांडुली दाल कसं चालेल? इथं बनवायला पाहिजे. मला जेवण तयार पाहिजे. मी जातो. नाही, थांबा, थांबा, थांबा. हॉटेल नाही काय कोकणात हॉटेल जास्ती आहे डॉल्साकडे मला मला सांगा ना अहो डॉल्साकडे जायला लागेल तुम्ही नाही कोण हे त्याला हॉटेल कधीच बंद केला मग काय टाकलं ना आता? नाही तिथं सलून आहे तिथं. चलू हो, ना सलून मग ती आहे. काच कशा कर्माला बसवलेली तिथं? ती काय आता पहिल्यापासून ठेवलेली आहे हा, नाही म्हणून. अरे काय? एक तुम्ही मग ना काय? लयच बंकस मग करायला काय? लागले माझे. दुसरा? तुम्ही ऐका नाही, ना. थांबा, थांबा. अरे शिवलकराचं आहे बघ शिवलकराचं हॉटेल नाही शिवलकर नाही हा इथून जावं डावीकडं पण नका जाऊ थांबा इथं त्यानं लॉजिंग टाकलं नाही आता तुम्हाला झोपाय आवडतं अरे झोपायचं नाही मला जेव. तुला कोण- ऐका बरं, मी जातो. ऐका, 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 ऐका. एक हॉटेल आहे. अरे, आहे, तो आहे. तुम्हाला सांगतोय. आहे ते. दलवी आहे ना दलवी आहे ना नाही का? हाय काय? दलवीचं हॉटेल दलवीचं आहे? नाही तर हॉटेल कधीच पाडला नाही आता तिथं ना वीर खोदला नाही तिथं तुम्हाला आंघोळी करायला आवडते अरे, तुम्ही आपण करा. मी परत वडापाव खायला. शिवलकर आहे अजून मर तिकडं. शिवलकराचं सांगायचं राहून गेला तर महत्वाचं होतं त्याच्यात विनोद पण चांगला होता टाइमपास केला हो आता काय आता आपला पारंपरिक फुल टू टाइमपास परफॉर्मन्स मजा आली. सई हे त्रिकूट कसं वाटलंय? भारी परफॉर्मन्स होता थेट कोकणात घेऊन गेलात आम्हाला थेट तिकडच्या माणसात घेऊन गेलात भारी वाटलं अरुंडा मस्त होता कोल्हापुरी ॲक्सेंट आणि सेम मला भूक लागल्यानंतर खरंच काही सुचत नाही तसं तुम्हालाही सुचत नव्हतं आणि ती आर्तता इतकी सुंदर तुम्ही पोचवली त्यांच्यापर्यंत मजा आली असं वाटलं की ह्यांना प्लीज लगेच जेवायला वाढा कोणीतरी आत्ताच्या आत्ता मस्त थँक्यू गाईज. आणि इथे कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.